चलो ठीक आहे. सगळ्यात पहिले हिस्ट्रीची पुस्तकं, जसं तुम्ही मला सांगितलं होतं की आपल्याला सुरुवातीच्या स्टेजला मी जे दिलेल्या नोट्स आहेत त्या नोट्स व्यवस्थित रेफर करायचं आहे. आणि जर शक्य असेल तर ॲन्शंट हिस्ट्रीसाठी लवकरच मी तुम्हाला काही महत्त्वाचे टप्पे वाईज नोट्स या ठिकाणी सेट करून देईल. त्या नोट्सला व्यवस्थित फॉलो करा, त्या नोट्सला व्यवस्थित हँडल तुम्हाला करायचं आहे. आता ॲन्शंट हिस्ट्री म्हटलं तर जरा थोडंसं प्रश्न निर्माण होतो की आपल्याला करायचं नक्की काय. ठीक आहे, चलो. तर आता ठीक आहे, तर आता एक पॉईंट्स आपल्याला कव्हर करून घ्यायचं आहे. त्यातला काही पॉईंट्स जसं की काही मी खास तुमच्यासाठी नोट्स काढलेले आहेत, तर त्या नोट्सचा पार्ट आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचा आहे. सो सगळ्यात पहिले तर आपल्याला समजून हे घ्यावं लागेल की हिस्ट्रीमध्ये टाईमलाईन असते कशी. टाईमलाईन आपल्याकडे टाईमलाईन कशी आखली गेलेली आहे किंवा टाईमलाईन कशा पद्धतीची आहे, जे तुम्हाला NCERTच्या 12वीच्या पुस्तकात पण दिलेलं आहे. ही टाईमलाईन नक्की असते कशी, कारण की जेव्हा तुम्ही हिस्ट्री वाचता तेव्हा हिस्ट्रीमध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला तर टाईमलाईन समजणं खूप इम्पॉर्टंट राहतं. टाईमलाईन म्हणजे काय, आपण बघा बऱ्याचदा इसवी सन आणि इसवी सन पूर्व असं लिहित असतो, माहिती आहे ना सगळ्यांना, इसवी सन आणि इसवी सन पूर्व. तर त्याच्यामध्ये टाईमलाईन खूप महत्त्वाचे असते. आता समजा आपण या ठिकाणी आहोत 2024 मध्ये, सॉरी 25 मध्ये आता आलो. आता 2025 मध्ये जानेवारी महिना चालू आहे, तर आपण काय लिहू, इसवी सन. आता हे बरेचदा तुम्हाला माहिती असतं, परंतु कसं आहे, आज आपल्याला हिस्ट्रीचा जो पार्ट समजून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना इसवी सन पूर्व, प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये तरी पर्टिक्युलरली बघितलं गेलं तर इसवी सन पूर्व वगैरे असं आलं की विद्यार्थी कन्फ्यूज होतात. म्हणजे तुम्हाला 2025 इथं आहे, इथून जर तुम्ही मागे गेलात तर 1947 पण लागेल तुम्हाला, त्याच्या मागे गेलात तर 1857 पण लागेल, त्याच्याही मागे गेलात, ठीक आहे, त्याच्याही मागे गेलात तर तुम्हाला 1773चा पण कायदा लागेल. असं आणखी मागे गेलात तर युद्ध लागतील, आणि आणखी असं मागे गेलात तर अगदी 1600 काळापर्यंत जातात. असं मागे गेल्यानंतर तुम्ही एक लिमिटपर्यंत येता, त्याला म्हणतात झिरो. मग आता झिरो म्हणजे काय, म्हणजे आजपासून जर तुम्ही मागे गेलात, आता पुढे गेलात तर आपलं भविष्य, पण जर मागे आपण भूतकाळात गेलो तर भूतकाळामध्ये आपण झिरो या आकड्यापर्यंत जातो. इथपर्यंत इसवी सन असं मानलं जातं. आता होतं असं की इसवी सन त्यानंतर शक, ओके, माहिती असेल ना, आजही आपल्या भारतामध्ये शके 1957, शके 1978 असं केलं जातं. हे का केलं जातं, कारण की याचा अर्थ असं की शक म्हणजे शकसंहिता त्या ठिकाणी आली होती. तिथून पुढे शकसंहिता मांडली जाते, पण शकसंहिता आपल्या जनरली दिनचर्येमध्ये किंवा आपल्या इतिहासामध्ये साहित्यामध्ये घेतली गेली नाही. इंग्रजांनी तयार केलेली जी इसवी सन आहे, ओके, इसवी सन, या इसवी सनला काय म्हटलं जातं, ओके, इसवी सन म्हणजे काय, तर इसवी सन हा एक लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे, इनो डॉमिनी. ठीक आहे, इनो डॉमिनी म्हणजे साधारणतः इसवी सन याचा अर्थ आहे CE, म्हणजे म्हणजे तसा विचार केला तर आफ्टर क्राइस्ट, म्हणजे येशू ख्रिस्ताचा जेव्हा जन्म झाला, येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर ख्रिश्चन धर्मातील मॅक्सिमम चर्चने, ख्रिश्चन धर्म जे होता या ख्रिश्चन धर्मातील चर्चने असं ठरवलं की इथून पुढे आपण एक कॅलेंडर स्टार्ट करायचं, इथून पुढे म्हणजे या जन्मापासून. आणि 25 डिसेंबरला तो दिवस होता, सगळ्यांना माहितीच आहे. पण आता याच्या मागे जर जायचं म्हणलं तर त्या ठिकाणी असं मानलं जातं 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, म्हणजे इथून मागे तुम्हाला बिफोर ख्रिस्ट म्हणजे BC मानलं जातं. ठीक आहे, बिफोर ख्रिस्ट. आणि AD म्हणजे काय, तर ॲनो डोमिनी. AD म्हणजे ॲनो डोमिनी. परत एकदा सांगतो, एनो डॉमिनी हा ॲक्च्युली लॅटिन शब्द आहे. ठीक आहे,
आलं लक्षात? हा एक लॅटिन शब्द आहे. ओके, तर एडी आणि बी सी असे दोन पार्ट या ठिकाणी कन्सिडर करायचे. म्हणजे जुन्या काळामध्ये आता आपला तर संबंध इथे 2025ला, म्हणजे आपल्याला असं मागं जर आपण गेलो तर एका काळापासून आपल्याला स्टार्ट करावा लागतो, तो म्हणजे एक 10,000 वर्षाचा काळ. 10,000 BC पासून किंवा 10 लाख वर्ष ते 10,000 BC इथपासून आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये स्टार्ट करायचे. पण आता हे स्टार्ट आपण करत बसलो तर त्यात बराचसा वेळ जाणार आहे. मग यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे जेव्हा माणसाला कळायला लागलं तर त्यातला बराचसा भाग मी तुम्हाला काल समजून सांगितलेला आहे. ठीक आहे, म्हणजे पहिलं जे लेक्चर आपलं झालं होतं ह्या लेक्चर्समध्ये तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की आपल्याकडे जो मानव समुदाय आहे हा हळूहळू बनत गेलेला आहे. परंतु या मानव समुदायाबद्दल जी काही माहिती आपल्याला मिळाली ती कशी मिळाली तो सुद्धा पार्ट आपण थोडं समजून घेऊ. पण त्याच्या आधी पहिले सगळ्यात आधी टाईमलाईन समजून घ्यायच्यात. टाईमलाईन बऱ्याचशा विद्यार्थ्यांना समजत नाही की BC म्हणजे काय आणि AD म्हणजे काय. मी परत एकदा सांगतो, 2025 पासून जर आपण शून्यापर्यंत आलो तर ह्याला म्हणतो इसवी सन. आणि ह्याच्या इकडे जर आपण आलो उलट्या काळामध्ये, तर उलटा काळ हा 1 2 3 असा उलटा मागे जातो. इकडून 1 2 3 4 5 6 शून्यापर्यंत येत नाही, शून्यापासून तो वाढत जातो. म्हणून ह्याला इसवी सन पूर्व म्हणून ओळखलं जातं. मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? इसवी सन पूर्व. म्हणजे BC म्हणजे काय? BC म्हणजे काय तर बिफोर क्राइस्ट. आणि AD म्हणजे काय? एनो डॉमिनी, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतरचा काळ. इथपर्यंत पाठ लक्षात आलाय? अपेक्षा आवाज येत होता व्यवस्थित? सोनल वाघ, सुशील टेमगिरे, अजून कोण कोणाला जॉईन झाले का सगळेजण? हां, तुमचे जे काही डाऊट्स असतील, सपोज समजलं नाही किंवा काय इतर गोष्टी, तर मला लगेच सांगायचा प्रयत्न करा. साधारणतः 9 सव्वा 9ला आपण भेटत राहणार आहोत रोज. ठीक आहे, आणि तुम्हाला मी आधीच क्लिअर सांगितलेलं आहे की यशोगंगा किंवा विजय धनुष्य कुठल्याही बॅच असो, माझे जे लेक्चर्स असतील ते तुमचे 20 दिवस असतील एका महिन्यात. 10 दिवस त्याच्या पुढचे लेक्चर्स असतील ते सायन्सचे स्टार्ट होतील. म्हणजे तुम्हाला एकच विषय घेऊन चालायचं नाही आहे, तुम्हाला वेगवेगळे विषय तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत, जेणेकरून तुमचा सिलेबस सिस्टमॅटिकली मी कव्हर करेल. आणि 20 दिवसामध्ये ज्या लोकांचे लेक्चर्स नाही झाले त्या लोकांनी पुढच्या 10 दिवसामध्ये माझे 20 दिवसाचे लेक्चर्स पूर्णपणे कंप्लीट करून सेट करून रेडी राहायचे. कारण की या 20 दिवसावरती क्वेश्चन्स तुमचे राहतील. 10 दिवस एका प्रोजेक्टवरती काम करतोय मी सध्या, तर त्या प्रोजेक्टसाठी मी 10 दिवस थोडासा ब्रेक घेत जाईल, म्हणजे मलाही माझे कंटेंट काढता येतील, मलाही माझे नोट्स वाचता येतील, मलाही मी छान पद्धतीने तुम्हाला रिप्रेझेंट करायला या ठिकाणी येऊ शकतो आणि एक छान टीमवर्क होऊ शकतं. हा त्यामागचा उद्देश आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हे 20 आणि 10चा पॅटर्न आहे ना, आता इथून पुढं लक्षात ठेवा. त्यामुळं समजा एखादं लेक्चर तुमचं राहिलं किंवा काय झालं तरी टेन्शन घेऊ नका, तुम्हाला कव्हर करायला संधी दिली जाणार आहे. ठीक आहे, ऑल सेट, लक्षात येते? आता 0 म्हणजे AD आणि BC ह्या बेसिक गोष्टी कळाल्या. आणखी एक टाईमलाईन या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची असते, कधी ऐकली असेल तुम्ही, सेंचुरी. 17वं शतक, 18वं शतक. ठीक आहे, आणखी एक टाईमलाईन खूप इम्पॉर्टंट राहते, त्याला म्हटलं जातं सेंचुरी. कधी कधी तुम्हाला असं सांगितलं जातं की आज आपण कोणत्या शतकात आहोत? आज आपण 21व्या शतकात आहोत. आज आपण कुठल्या शतकात आहोत? आज आपण 21व्या शतकात आहोत. आज आपण येत आहोत. पण कधी कधी असं सांगितलं जातं की 15व्या शतकात युरोपियनांचं आगमन झालं. मग आपण विचार करत बसतो, यार 15वं शतक म्हणजे कोणतं असेल बरं? बऱ्याचशा लोकांना असा हिस्ट्री वाचत असताना अडचण निर्माण होते, शतकच समजत नाहीत. मग विचार करावा लागतो की यार शतक म्हणजे कुठलं, 17वं शतक म्हणजे कोणतं, 18वं शतक म्हणजे कोणतं. आणि आता तर आपल्याला अगदी प्राचीन काळापासून बघायचं, इसवी सन पूर्व शतक बघायचं आपल्याला, 3रं शतक, इसवी सन पूर्व आपल्याला 2रं शतक, अशी आपल्याला शतकं बघायचे. पण जनरली 8वं शतक, 6वं शतक, 7वं शतक, 16वं शतक, 17वं शतक, अशा सगळ्या शतकांचा ज्यावेळेस भाग येतो ना, त्यावेळेस बरेचसे लोक कन्फ्यूज होतात की नक्की ही शतकं लक्षात कशी ठेवायची, बरोबर की नाही?
तुम्ही पण स्वतः ज्यावेळेस लहानपणी इतिहास वाचत असाल त्यावेळेस लहानपणी शाळेत तुम्हाला असाच एक एखादा प्रश्न पडला असेल की हे शतकं असतात कशी. आता हा भाग तुमचा फाउंडेशन बॅचला झालाच नाही आहे, त्याच्यामुळं याच्यावरती खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन तुमचं ऑब्व्हियसली राहणार आहे. तर आज आपण 21व्या शतकात आहोत. पण जर समजा कधी असं विचारलं की 19वे शतक म्हणजे काय, त्यावेळेस एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवायची. 19 म्हणजे फक्त 1900 लिहून ठेवायचं आणि 1900च्या आधी 100 वर्ष म्हणजे किती झाले? 1801 झालं. 1801 ते 1900 म्हणजे 19वे शतक. ठीक आहे. मग 1901 ते 2000 म्हणजेच 20वे शतक आणि 2001 ते 2021 हे आजचं 21वे शतक. जर असं 16वे शतक म्हटलं तर लक्षात काय ठेवायची ट्रिक, हा 16 आणि त्याच्या समोर 2 शून्य लावायचे आणि त्याच्या आधी म्हणजेच 1501 पासून 1600 पर्यंतचा काळ याला म्हणतात 16वे शतक. सिंपल. असंच जर 6वे शतक म्हटलं तर वाघ 6वे शतक. 6वे शतक म्हटलं तर काय लक्षात ठेवायचं? 6वे शतक म्हणजे लिहायचं पटकन 600. तर 6वेच आहे ना 600. मग 600च्या आधी 1 वर्ष करा चला पटपट तुमच्या पद्धतीने. आता 501 बरोबर. जर आता विचारलं 12वं शतक, तर 12वं शतक म्हणजे काय, कसं लिहायचं? समजलं का शतक कसं असते? 12वे शतक म्हटलं तर कसं लिहायचं? तर 12वे शतक म्हणजे फक्त 1200 लिहायचे आणि त्याच्या आधी 100 वर्ष म्हणजे किती येईल? 1101. म्हणजे 1101 पासून. व्हेरी गुड. जमलं. जमलं की नाही? म्हणजे आता इथून पुढे लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्हाला कधी शतक असे विचारले गेले किंवा पुस्तकात वाचत असताना ज्यावेळेस शतक झालं 19व्या शतकात असं झालं, 20व्या शतकात असं झालं, 25व्या शतकात 25व्या शतकात नाही 15व्या शतकात असं झालं, 3ऱ्या शतकात असं झालं, 7व्या शतकात असं झालं, 12व्या शतकात असं झालं, तर लगेच लक्षात ठेवायचं की अरे हां ये बात आहे. समजलं? त्याच्यामुळे ह्या गोष्टी बेसिक स्वरूपात लक्षात ठेवा. कारण की कधीही इतिहासाला सुरुवात करत असतो त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात पहिले तर सेंचुरी समजल्या पाहिजे आणि सगळ्यात पहिले तर टाईमलाईन समजली पाहिजे. ठीक आहे. सेंचुरी आणि टाईमलाईन ह्या 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी आहेत. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपल्याला इतिहासाची सुरुवात करायची, जसं मी काल तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याकडे एन्शंट हिस्ट्री, मिडेबल हिस्ट्री आणि मॉडर्न हिस्ट्री असे हिस्ट्रीचे महत्त्वाचे प्रकार असतात. ठीक आहे. 3 प्रकार किंवा 3 पॅटर्नमध्ये आपण वर्गीकरण करतो. तर सगळ्यात पहिलं कोणतं? ठीक आहे. तर एन्शंट हिस्ट्री किंवा एन्शंट इंडिया. आपल्या ज्यावेळेस इंडियाचा आपण अभ्यास करतो तर या इंडियाच्या अभ्यासाला किंवा इतिहास या विषयाला, इतिहास या विषयाचं 3 विभागात वर्गीकरण केलेलं आहे. कोणते 3 विभाग? सगळ्यात पहिला जो आहे तो एन्शंट हिस्ट्री. दुसरा जो आहे तो आहे मेडिवल हिस्ट्री. ओके. मेडिवल. याला मध्यकालीन भारत म्हणतात, याला प्राचीन भारत म्हणतात आणि तिसरा जो आहे तो आहे मॉडर्न. तर एन्शंट हिस्ट्री जी आहे, ठीक आहे, एन्शंट हिस्ट्री जी आहे ती एकदम स्टार्टिंग स्टेजपासून म्हणजे अगदी 10 लाख वर्षापासून, 10 लाख वर्ष, ओके, म्हणजे 10 लाख BC ते 7th AD कन्सिडर केलं जातं. 7th म्हणजे 7व्या सेंचुरीपर्यंत. आता 7वी सेंचुरी म्हणजे काय लक्षात ठेवायचं? अपेक्षा 7वी सेंचुरी म्हणजे लगेच, हां, व्हेरी गुड, 700. ठीक आहे. 601 ते 700 म्हणजे 700व्या वर्षापर्यंत हे आपल्याकडे कन्सिडर केलं जातं.
कारण की 712च्या काळामध्ये आपल्याकडे मुस्लिम लोकांनी आपल्या भारतावरती आक्रमण केलं होतं. म्हणजे 8व्या शतकात, ठीक आहे, 8व्या शतकामध्ये आपल्या भारतावर मुस्लिम राज्यांचं किंवा मुस्लिम सैनिकांचं आक्रमण व्हायला सुरुवात झालं. आणि जेव्हापासून मुस्लिम सैनिकांचं आक्रमण झालं तेव्हापासून आपल्या देशामध्ये किंवा आपल्या भारताचा मिडिवल हिस्ट्री स्टार्ट झाला. काय स्टार्ट झाला? मिडिवल हिस्ट्री. म्हणजे मिडिवल हिस्ट्रीमध्ये जसं की कालही मी तुम्हाला समजून सांगितलं होतं की दिल्ली हे एक महत्त्वाचं शहर झालं होतं त्या काळात, आणि या दिल्ली ह्या शहराच्या अवतीभोवती सगळ्या काही गोष्टी चालू होत्या. तर एन्शंट हिस्ट्रीमध्ये एकदम स्टार्टिंगच्या स्टेजपासून म्हणजे मानवाच्या निर्मितीच्या काळापासून तर 7व्या शतकापर्यंत भाग आपल्याला कव्हर करायचा आहे. तर ओके, तर मिडिवल हिस्ट्री हे तुमची 8व्या 18th AD पासून 18व्या शतकापर्यंत ही तुमची या ठिकाणी स्टार्ट झाली, ती म्हणजे मिडिवल हिस्ट्री. म्हणजे 18वं शतक म्हणजे कोणतं शतक? आता 18वं शतक म्हणजे लगेच लक्षात ठेवायचं कोणतं? तर 1800, आणि इकडे किती लक्षात ठेवायचं? 1701. कारण की या काळामध्ये 1707ला औरंगजेब औरंगजेबचा मृत्यू झाला होता. औरंगजेब मेल्यामुळे जी मुस्लिम सल्तनत होती ती मुस्लिम सल्तनत एकदम ड्रॅमॅटिकली डाऊनमध्ये आली, एकदम खाली आली. म्हणजे मुस्लिम सल्तनतीचा जो असा एक वट होता किंवा मुघल साम्राज्याचा जो असा एक प्रभाव होता, हा मुघल साम्राज्याचा प्रभाव काय झाला रे? एकदम खाली आला. त्याच्यामुळे 18th AD पासून 1808 पासून ते 18th AD पर्यंत हा मिडिवल हिस्ट्री आहे. हा खूप वास्ट हिस्ट्री आहे आणि याच्यामध्ये आपल्याला मेन फोकस ठेवायचा आहे ते म्हणजे दिल्ली सल्तनतचा. संगमकडे आपल्याला जास्त फिरायचं नाही. काय सांगता येत नाही की नेक्स्ट पुढच्या परीक्षेला 2025ला परत आयोग या ठिकाणी ट्विस्ट करू शकतो आणि हिस्ट्रीला परत एकदा एन्शंट आणि मिडिवलला वेटेज देऊ शकतो, कारण की एकेकाळी एन्शंट आणि मिडिवलला खूप जास्त वेटेज आलं होतं. तर हे जे वेटेज आहे या वेटेज पॉईंट ऑफ व्ह्यूनी, आणि स्पेशली मी जे तुम्हाला काल पुस्तक सांगितलं होतं शर्मा सरांचं, ते शर्मा सरांच्या पुस्तकाला संदर्भ घेत NCERTचा संदर्भ घेत मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. ठीक आहे, तुम्हाला काय डाऊट यामध्ये? चला, त्यानंतर मॉडर्न हिस्ट्रीचा जर विचार केला तर 19th सेंचुरी पासून 19th AD पासून तर आजपर्यंत आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. कधीपर्यंत? तर आजपर्यंत तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. म्हणजे एक प्रकारे जर आपण असा विचार केला तर आपल्याला आपल्याला असं इमॅजिन करायचं की मॉडर्न हिस्ट्रीचा जो पार्ट आहे हा मॉडर्न हिस्ट्रीचा पार्ट तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात सेट करायचा आहे. आता यानुसार जर आपण बघितलं, आता आपल्याला आता सुरुवातीला एन्शंट हिस्ट्री बघायचं आहे. मग जर एन्शंट हिस्ट्री बघायचं आहे तर ह्या एन्शंट हिस्ट्रीमध्ये नक्की कुठून जायचं आहे जे तुम्हाला लक्षात आलं की 10 लाख वर्षापासून. मग आता 10 लाख वर्षापासून चाचपडत बघायचं का? 10 लाख वर्षापासून चाचपडत बघायचं का? तर नाही. पहिली गोष्ट तर हे लक्षात ठेवा की ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला शोध कसा लागला, तर त्यासाठी काही एव्हिडन्स होते, काही उत्खनन झालं, त्या उत्खननामध्ये काही एव्हिडन्स आले आणि एव्हिडन्स आल्यानंतर आपल्याला आपला इतिहास समजला. हा इतिहास लिहिला गेला आणि या इतिहासामध्ये जे काही साईट्स सापडल्या या साईट्सचं सर्वेक्षण करूनच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला मिळाल्यात. ठीक आहे, आवाज गेला? आता येतोय आवाज? आवाज क्लिअर आहे माझा? आय थिंक ठीक आहे. तर मग आता त्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की टाइमलाईन काय आहे. हे पॉईंट लक्षात ठेवा का मी जे तुम्हाला सांगतोय याच्यामध्ये आपल्याला काय फोकस ठेवायचा आहे? टाइमलाइन. आणि टाइमलाइनमध्ये सबसे पहिले स्टार्ट करेंगे आपण कुठून? बस एवढाच फोकस ठेवायचा आहे, याच्यापेक्षा जास्त खोलात शिरायचं नाही आपल्याला. आणि जर तुम्ही जास्त खोलात शिरायला गेलात तर मग प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. म्हणजे प्रॉब्लेम असा होईल की आपण राहिलं बाजूला बाकी सगळं आणि आपण नको त्या गोष्टीतच अडकून पडलोय. ठीक आहे, लक्षात? एकदम अशा ठिकाणी आपण अडकून पडलोय की ज्या ठिकाणी काहीही पार्ट आपल्या कामाचा नाही. कारण की ह्याच्यातला जो टाइमलाइन जी आहे ना, ही टाइमलाइन खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्या टाइमलाइन्स सगळ्यात पहिले तर तुम्हाला
लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे सगळ्यात पहिले काल जे मी तुम्हाला लिहून दिलं नाही त्या गोष्टी मला तुम्हाला आज लिहून द्यायच्या आहेत. तर सगळ्यात पहिली जी टाईमलाईन आहे ती आहे पॅलिओलिथिक एज. याच्यावरती जोड्या लावासारखे टार्गेट होऊ शकतात. म्हणजे साधारणतः 10 लाख वर्षापासून 10 लाख वर्षापूर्वी मानव अस्तित्वात आला. साधारणतः 10 लाख वर्षापूर्वीच्या किंवा 20 लाख वर्षापूर्वीच्या काळात, 20 लाख पकडा, 20 लाख वर्षापूर्वीपासून मानव जो आहे तो एक मानव म्हणून जगायला लागला. तो एक सामाजिक प्राणी बनला. सामाजिक प्राणी बनला. तर आपण पहिली टाइमलाईन जी सेट करू, सगळ्यांनी लिहून घ्या टाइमलाईन. या टाइमलाईन जर तुम्हाला जमल्या ना तर तुम्ही लय श्रीमंत झाल्यासारखं तुम्हाला फिलिंग येईल, कारण की या बऱ्याचशा लोकांना टाइमलाईन माहिती नसतात. आणि ही टाइमलाईन तुम्हाला लक्षात ठेवायची हळूहळू सिस्टीम पण मी तुम्हाला शिकवेल. ठीक आहे. आणि तुमच्यापैकी आता भरपूर सारे विद्यार्थी असे असतील की प्राचीन इतिहास फर्स्ट टाइम अभ्यास करत असतील, आणि बरेचशा लोकांना तर प्राचीन इतिहास आवडत पण नाही, बरेचसे लोक तर करत पण नाही. ओके. किती लोकांनी केलेला आहे याच्या आधी प्राचीन इतिहास? केलाय का? जर कोणी केला असेल तर चांगले, त्याला आणखी चांगलं समजेल. आणि जर केला नसेल तर मला ते कळलं पण गरजेचं आहे, तर मला समजेल की तुम्हाला शिकवायचे किती लेवलवरती. कधी कोणी केलाय का? ज्यांनी केला असेल त्यांनी केला म्हणा, ज्यांनी नाही केला त्यांनी नाही म्हणा. आणि जर नाही केला यांची मेजॉरिटी जास्त आहे, तरी पण मी शिकवणारच आहे डिटेलमध्ये. आणि जर केला म्हणलं तरी पण मी शिकवणार आहे डिटेलमध्ये. ओके. चला बढिया. निकिता यादव, सॉरी निकिता पटले केलेला आहे. ल्युसेंट, हाँ चलो ठीक है सुशील, क्या प्रॉब्लम नहीं. अभी अपने को बड़े बड़े किताब लेने के. चलो ठीक है. थोडासा केला, बरं ठीक आहे, काय हरकत नाही. तर बघा टाइमलाईन मध्ये सगळ्यात पहिला जो लेवल आहे ते आहे पॅलेओलिथिक. पॅलेओलिथिक पिरियड हा जो काळ आहे तो साधारणतः 20 लाख वर्ष ते 10,000 BC. तुमच्यापैकी किती लोकांनी 10,000 BC नावाचा पिक्चर पाहिलाय? नसेल पाहिला तर नक्की आवश्यक कधीतरी पहा. त्यात तुम्हाला पूर्ण 10,000 BC मधलं लाईफ काय होतं माणसाचं हे तुम्हाला समजेल. या 10,000 BC पर्यंत म्हणजे हे जे काळ होता तो माणूस सामाजिक तर बनला, परंतु हा काळ होता की माणूस पूर्णपणे अश्मयुगीन होता. काय होता? ते पूर्णपणे तो अश्मयुगीन टाईपचा होता, एकदम अश्मयुगीन. ठीक आहे. म्हणजे डायरेक्ट पत्थर, त्याच्यात दुसरं काही आहेच नाही. काय होता? डायरेक्ट पत्थर जिंदाबाद. ठीक आहे. ओके. या काळामध्ये माणसाला कशाचा शोध लागला होता? तर आगीचा शोध लागला होता. आणि मानव दगडाचा वापर, तेही ओबड दगड धबड, ओबड धोबड दगडांचा वापर करत होता. म्हणजे तो दगडांना टोक नव्हता करत, अणुकुचीदार नव्हता बनवत. तो जशी दगड आहेत तशी वापरायचा. मिळाला एखादा दगड घेतला घातला डोक्यात कोणाच्या तरी, असं होतं त्याचं काम. तो असा प्रॉपर दगडांना शेप देत नव्हता, प्रॉपर दगडांमध्ये तो असा अणुकुचीदार बनवत नव्हता. म्हणजे आतमध्ये शरीरात शिरल पुढच्या प्राण्याच्या अशा पद्धतीने त्याला धारधार बनवत नव्हता. म्हणजे असा एक काळ होता की मानव एकदम पूर्णपणे अश्मयुगीन होता. म्हणजे पूर्णपणे अश्मयुगीन, पूर्णपणे अश्मकालीन. ओके. जनरली माणूस
कपडे सुरुवातीला तर घालतच नव्हता, परंतु नंतर तो कातड, ओके, कातड्याचे कपडे तो घालायला लागला. कातड्याचे कपडे म्हणजे प्राण्यांची जी फर असते त्या फरीपासून संरक्षण व्हावं. कशापासून? थंडीपासून संरक्षण व्हावं. आणि थंडीपासून संरक्षण होण्याच्या दृष्टिकोनातनं तो अशा प्रकारचे कपडे वापरायला लागला. म्हणजे ह्याचा एक थोडा 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 पार्ट लक्षात ठेवा. तर ही झाली पहिली टाईमलाईन, जगातली सगळ्यात पहिली टाईमलाईन. ज्या टाईमलाईनवरती तुम्हाला क्वेश्चन्स काही टार्गेट होत नाहीत, टेन्शन घेऊ नका. पण एवढं लक्षात ठेवा की या टायमिंगमध्ये, या काळामध्ये आपल्याकडे एक इजिप्त नावाची जी नदी आहे आपल्या जगात, आफ्रिका खंडात इजिप्त, तर या इजिप्त नदीच्या प्रदेशात मिश्र संस्कृती उदयाला किंवा विकसित झाली. म्हणजे हा जो काळ होता, या काळामध्ये मिश्र संस्कृती, सगळ्यात जुनी संस्कृती म्हणून ओळखली जाते, त्याला इजिप्शियन संस्कृती म्हणतात. द ममी, ओके, तुम्ही कधी बघितलेच असतील ममी वगैरे किंवा त्यांचे फोटोज. तर द ममी किंवा ममी म्हणजेच एक पिरॅमिड टाईपची जी संस्कृती होती, ही संस्कृती या ठिकाणी उदयाला आली. कुणाला काही डाऊट यामध्ये? तुम्हाला सगळ्या नोट्स अशाच मिळणार आहेत पूर्ण इतिहासाच्या. म्हणजे जी टाईमलाईन आपण बघितली, म्हणजे आजपासून आपली टाईमलाईन स्टार्ट झालेली आहे. आणि ही टाईमलाईन स्टार्ट झालेली आहे 10 ते 20 लाख वर्षापासून. कॉंग्रॅच्युलेशन, म्हणजे आजपासून तुमचा खरा इतिहास स्टार्ट झाला. ठीक आहे. आणि प्राचीन इतिहासामध्ये आपल्याला नक्की काय बघायचं आहे, काय आहे नक्की प्राचीन इतिहासाचा, ती टाईमलाईन आज समजून घ्यायची आहे. आणि त्या इतिहासासंदर्भात लोकांनी काय काय सांगितलं त्याचं एक स्वरूप आपल्याला समजून घ्यायचं आहे. थोडंसं प्लॅनिंग आमचं चालू आहे तुमच्या लेक्चरच्या टायमिंगचा. तर लेक्चरचा टायमिंग रात्रीचाच राहील, जो की मी सगळ्यांच्या दृष्टिकोनातून विचार करतोय, स्पेशली जॉबवाल्या लोकांच्या दृष्टिकोनातून विचार करतोय. कारण की हे जॉब उडकून आरामशीर सायंकाळी घरी येतात आणि घरी लेक्चर्स करू शकतात. तर त्यामुळं ओके, त्यामुळं सर्व जॉब आणि गृहिणी लोकांनी आपला स्वयंपाक सगळं आवरून या लेक्चरला बसायचं आहे. आणि हे लेक्चर मिस करायचं नाही, कारण की इतिहास जर मिस झाला तर पुढच्या लेक्चरमध्ये तुमची लिंक लागणार नाही. एक वेळ जिओग्राफीची वेगळी गोष्ट आहे, पण इतिहासाचं वेगळी नाही. आणि मी स्पेशली जॉबवाल्या आणि गृहिणींच्याच विचारांना मी हा डिसिजन घेतलेला आहे. सकाळचं सुद्धा लेक्चर मला लवकर घ्यायचं आहे, परंतु अंकुर बॅच असल्यामुळे म्हणजे तुम्ही 10च्या आतच तुम्हाला लेक्चर उरकून टाकायचं होतं, म्हणजे जेणेकरून तुम्ही आरामशीर जॉबला जाऊ शकता, किंवा 9च्या आत तुम्ही तुमचा जॉब करा छानपैकी. पण राज्यसेवेचे जर स्वप्न तुम्ही उराशी बाळगलेलं आहे, तर राज्यसेवेचं स्वप्न मात्र पूर्ण झालं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल येतो म्हणजे तुमच्या लाईव्ह लेक्चरचा. आणि तुमच्या बॅचसाठी आणखी एक तरतूद अशी आहे की तुम्हा लोकांना सॅटर्डे संडेच्या वेळेस जसा वेळ मिळेल तसं तुम्ही माझ्याशी थोडंसं बोलत पण चला, म्हणजे जेणेकरून तुमच्या लोकांचे नंबर्स मी सेव्ह करून ठेवेल. सगळ्यात पहिले तर तुम्ही फाउंडेशन बॅचनुसार तुम्ही मला मेसेज केला होता, तर यशोगंगा बॅचनुसार मला मेसेज करा, म्हणजे तुमचे सगळ्यांचे नंबर मी तसं सेव्ह करेल त्या बॅचनुसार. तुमचे मेसेज आलेत किंवा तुमचा मिस कॉल जरी आला तरी मला तो समजेल की हा तुमचा कॉल आहे, मी परत रिपीट कॉल करेल. ठीक आहे. पर्टिक्युलरली हा माझा जास्त फोकस आहे की तुम्ही लोक राज्यसेवेला जास्त डेडिकेशन ठेवलं पाहिजे. कारण की मला एक वाटतं की राज्यसेवा ही तुमच्यासाठी सध्या सगळ्यात बेस्ट एक्झाम राहील. अगदी न्यू कमरसुद्धा या ठिकाणी एका वर्षामध्ये प्रिपरेशन करून पुढच्या आगामी 1.5 वर्षाच्या काळात, म्हणजे 1.5 वर्षानंतर होणारी तुमची जी मेन्स आहे त्या मेन्सला तुम्ही प्रिपेअर राहू शकता. आता कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यात कमतरता आहे, पण मला नाही वाटत तुमच्यात कमतरता आहे. कारण मला माहिती आहे की आपण त्याला काय म्हणू, मला माहिती आहे की तुम्हाला आत्ता काळात कदाचित तुमच्यावर कॉन्फिडन्स नसेल, पण नंतर तुमच्या लाईफमध्ये अशा काही गोष्टी तुमच्यासोबत होतील की तुम्हाला सुद्धा असं वाटेल की नाही, आपल्याला हळूहळू, म्हणजे तुम्ही आता सध्या असा हिरा आहात की जो जगाला काच वाटतोय, पण आता त्या काचेला मला पैलू द्यायचेत. आणि ज्यावेळेस मी तो पैलू देईल त्यावेळेस तुमचा खराच चमकणारा हिरा तयार होईल, मग तुमच्यातनं प्रकाश बाहेर पडेल. तोपर्यंत नाही. सूर्याला सुद्धा चमकायला वेळ लागला होता का नाही सकाळच्या लेक्चरमध्ये? का लगेच तयार झाल्या तो लगेच तारा बनला? तारा पण बनायला वेळ लागतो ना. तसं तुम्ही सुद्धा थोडासा वेळ घ्या, पण मनात हा विचार नका आणू की नाही सर लईच अवघड वाटायला लागले, राज्यसेवा होणार नाही वाटतं. आता विचार तसा आणून काय उपयोग नाही. ठीक आहे. चलो, तर टाईमलाईनला सुरुवात झालेली आहे. म्हणजे जुन्या काळामध्ये सगळे झिंगालाला पॅटर्न होते. ओके, मस्तपैकी
पालापाचोळा बांधणारे लोक सोबत, आणि असेच राहणारे एकदम हटके लोक, दगडात राहणारे एकदम विचित्र पद्धतीने. वर्षा जाधव टेन्शन घेऊ नका, ठीक आहे. तुम्ही असं समजा की बाबा तुम्ही आता सध्या जस्ट स्टार्ट करताय, रिलॅक्स. मार्क नाही आले म्हणून नाराज नसतं व्हायचं. मला हेच नाही कळत पोरांचं की काय तुम्ही नाराज होताय छोट्या छोट्या गोष्टींवर. चला दुसरा काळ लिहा. दुसरा काळ आहे मेसोलिथिक काळ. मेसोलिथिक काळ हा जो काळ आहे तो 10,000 BC टू 8,000 BC असा आहे. मी परत एकदा सांगतो, BC समजलं नसेल तर विचारा. सगळ्यांना माहिती ना BC, बिफोर क्राइस्ट, म्हणजे येशू ख्रिस्त जन्मण्याच्या आधी. मग आजच्यापासून जर विचार केला तर हे जवळपास 12,000 वर्षापूर्वीची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. आतापर्यंत पासून जर विचार केला तर 10,000 आणि प्लस आताचे 2025, म्हणजे 12,025 वर्षपूर्वी जुनी गोष्ट आपण पाहतोय. कारण की त्याच्या आधी काय घडलं ते डझंट मॅटर, ते तुमच्याशी काही घेणं देणं नाही. तिथलं काय त्यांचं सामाजिक लाईफ होतं मला सांगा. त्या काळात मानव तरी होता का? जनावरासारखा राहायचा, कुठे कसाही गुहेत, कुठं पाऊस पडला तर चालला गुहेत, पाऊस गेला तर लागला. एखाद्या प्राण्याच्या मागं पळता पळता त्यालाही समजत नव्हतं किती पळतोय तो, ठीक आहे. पळता पळता प्राण्याच्या मग एवढा लांब पळत जायचा की त्याला समजत ना तुम्ही आलो कुठून होतो. ओके, असा तो माणूस जगत होता. तिथंच राहायचा, मग तिथंच त्याचं घर बनवायचा, तिथंच मग तिथून पळत जायचं. हळूहळू तो सोशलायझेशन झाला. मग आता माणूस पहिले काय होता, माणूस मोठे मोठे दगडी घेऊन प्राण्यांच्या मागं लागायचा, आणि त्याला लक्षात आलं की या दगडानं पुढचा प्राणी मरतच नाही, 20-25 वेळा दगड हाणायला लागते, आणि तोही दगड लागला पण पाहिजे ना. मग माणसाला असं समजायला लागला ओके की आपण काय केलं पाहिजे की दगड मारण्यापेक्षा दगडाला आपण काय करू, टोकदार बनू. लागली असेल त्याला ठेचबीज कधी, माणसाला अक्कल कधी येते, ज्यावेळेस त्याच्याबरोबर काहीतरी वाईट घडतं त्यावेळेस तर माणसाला अक्कल येते. हे खरं आहे, लक्षात ठेवा. तोपर्यंत माणसाला अक्कल कधीच येत नाही. मग त्याला दुनिया जरी किती म्हणली ना, बाळा तुझं असं चुकतंय, तरी ते रिटर्न म्हणते नाही माझंच बरोबर आहे. सारखं तुम्ही माझंच म्हणताय, मीच चुकते सारखं, म्हणजे असं बोलतात लोक. लक्षात, अनुभव, यस, अनुभवानं त्याला असं लक्षात आलं की अणुकुचीदार दगड जर तयार केला तर आपण शिकार उत्तम प्रकारे करू. आगीचा शोध तर लागलाच होता, परंतु आगीच्या शोधाबरोबर अणुकुचीदार दगड पण त्याला भेटला. तर अणुकुचीदार दगड म्हणजेच छोटे 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 मेसोलिथ, त्याला काय म्हणतात, मेसोलिथ या शब्दावरून ओके मेसोलिथिक पिरियड म्हणलं जातं. मेसोलिथ म्हणजे काय, तर अणुकुचीदार दगड, असे छोटे छोटे आपल्या बोटाच्या एवढे आकाराचे असे अणुकुचीदार धार असलेले दगड किंवा हत्यारं त्यांनी तयार केली. म्हणजेच लाकडी कुऱ्हाड, म्हणजे लाकूड आणि त्या लाकडाला दगड बांधला. म्हणजे असं एखादं लाकूड किंवा असं एखादं प्राण्याचं हाड, त्याला एक असा दगड तयार केलाय, ठीक आहे. आणि त्या दगडाला एखाद्या चमड्याच्या दोरीनं बांधून टाकलं, झालं. ये क्या हो गई, चालली झिंगालाला, आहे का नाही. बरं, त्यानंतर त्यांनी हाडांची, म्हणजे प्राण्यांची हाडं सुद्धा त्यांनी वापरली हत्यारासाठी, प्राण्यांची हाडं सुद्धा वापरली. तर असे तुम्ही लहानपणी कधी पुस्तकांमध्ये फोटो बघितलेच असतील की असे काही धार असलेली दगडांची हत्यारं बनवली गेली. त्यानंतर असे छोटे छोटे ओके, असे छोटे छोटे बाणांचे पॉइंट्स किंवा असे लांब असलेले भाले, म्हणजे भाले, बाण आणि कुऱ्हाडी ह्या सापडल्यात. आणि ह्या जिथे जिथं सापडल्या त्या प्रदेशांना काय म्हटलं गेलं, तर मेसोलिथिक पिरियड म्हटलं गेलं.
आपला अँथ्रोपॉलॉजीचा अभ्यास नाही करायचा, आपल्याला हिस्ट्रीचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी पॉलिश स्टोन लक्षात ठेवा, अनुकुचीदार दगड म्हणजेच पॉलिश स्टोन सापडले. या ठिकाणी मानव आपल्या गळ्यांमध्ये सुद्धा पॉलिश केलेले दगड किंवा असे माणिक मोती घालायला लागला होता, एक सुंदर आपण दिसावं म्हणून. ठीक आहे. याच काळामध्ये माणसाला एक सगळ्यात महत्त्वाचा शोध लागला, तो म्हणजे पाळीव प्राणी. मग चला इमॅजिन करा बरं, सगळ्यात पहिला माणसाचा पाळीव प्राणी कोण असेल सर, सांगा बरं जरा, बघू किती लोकांना माहिती आहे किंवा किती लोक बरोबर जज करतात. माहिती तर कदाचित असेल किंवा नसेल, पण जज किती लोक बघतात. म्हणजे माहिती नाहीये मला, मग मी नाही सांगणार जा, असं नका विचार करू. माहिती नाही तर जज करायला सुरू शिका. क्या पता तुम लोग बरोबर तुक्का लगाएंगे. पहिला पाळीव प्राणी कोणता? डॉग, घोडा, टुकडुक टुकडुक मांजर, शीप. ओके. माणसाने त्या ठिकाणी सगळ्यात पहिले समजून घ्या, कालच तर सांगितलं ना तुम्हाला मी, की माणसाने पाळीव प्राणी पाळायला सुरुवात केली होती. वेगवेगळे प्राणी माणसाने पाळले. तर सगळ्यात पहिले माणसाने पाळलेला पहिला प्राणी, फर्स्ट डोमेस्टिक ॲनिमल इन ह्युमन हिस्ट्री, फर्स्ट, तो म्हणजे कुत्रा. मग त्याने गाय पाळली, मग त्याने शेळी पाळली, मग आता त्याचे क्रमांक असे काय काय लोक काही पाळते आजकाल. ठीक आहे. पण आता ते पाळीव प्राण्यांमधला पहिला प्राणी म्हणजे कुत्रा. कारण की कुत्रा हा, त्याला समजायला लागलं की कुत्रा हा आपल्या फॅमिलीला प्रोटेक्ट करतो. जर एखादा हिंस्र प्राणी जर समोर आला तर कुत्र्याला लगेच चाहूल लागते, आपलं संरक्षण होऊ शकतं. आपण झोपलो तर कुत्रा रात्री जागा राहू शकतो. अशा बऱ्याचशा गोष्टींमुळे कुत्र्याचा फायदा त्या काळातल्या लोकांनी घेतला आणि कुत्रा हा काय झाला, पहिला पाळीव प्राणी बनला. ठीक आहे. तर मेसोलिथिक पिरियडमध्ये पाळीव प्राणी बनला कुत्रा. धार असलेले दगड हत्यार तो वापरायला लागला. हा काळ फक्त 2000 वर्षाचा होता. या 2000 वर्षामध्ये माणसाने बरीच मोठी प्रगती केली. त्याने चमड्याची कपडे तयार केली. ठीक आहे. नाही, इग्वानाला खाल्लं जात होतं. इग्वानाला खाल्लं जात होतं, इग्वाना नाही पाळला. ठीक आहे. तर पाळीव प्राणी, ठीक आहे, पाळीव प्राणी त्या ठिकाणी आली. 2000 वर्षामध्ये माणसाने खूप काही डेव्हलपमेंट केली. म्हणजे माणसानं कपडे तयार केले, माणूस आता सोशल पद्धतीने राहायला लागला होता, माणूस आता घर बांधायला सुरुवात केली होती. माणसाला सगळ्यात महत्त्वाचा शोध या काळात हा पण लागला. तर कशाचा लागला, तर बाबा आपण इकडून तिकडं स्थलांतर का करायचं. त्याला स्थलांतराचा आता वैताग आला होता. त्यांनी चाकाचा पण शोध लावून ठेवला होता. या काळात त्याला आणखी एक शोध लागला, तो म्हणजे चाक. आता चाकाचा शोध लागल्यामुळे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर पण करायला लागला. आणि स्थलांतर करत करत त्याला मग असे काही प्लेसेस सापडायला लागले की ज्या प्लेसेसमध्ये तो मस्तपैकी शेती करत असेल, मस्तपैकी शेतीमध्ये राहत असेल. अशा पद्धतीने त्यांनी थिंकिंग स्टार्ट केली. आणि मग तिसरा काळ स्टार्ट झाला त्याच्या आयुष्यातला. जो तिसरा काळ होता त्याला म्हणलं जातं निओलिथिक पिरियड. निओलिथिक पिरियड जो होता 8000 BC ते 4000 BC. पॉइंट टू बी नोटेड. 8000 BC ते 4000 BC या काळामध्ये सुरुवातीला तर माणसानं स्वतः स्थायिक व्हायचं ठरवलं. माणूस पहिले सुरुवातीला स्थायिक नव्हता, त्याने इथं स्थायिक व्हायचं ठरवलं. मग स्थायिक होण्यासाठी आवश्यक काय होतं, तर ती होती शेती. माणूस हा पहिले फक्त शिकार करायचा. म्हणजे निओलिथिकच्या आधीच्या पिरियडमध्ये माणसाने जे अणुकुचीदार टोक तयार केले होते हत्याराचे, ते खास एकाच गोष्टीसाठी तयार केले होते, ते म्हणजे शिकार. त्याचा त्या काळातला सगळ्यात महत्त्वाचा उद्योगधंदा एकच होता, तो म्हणजे ओठाचं आणि शिकार करायला जायचं, शिकार करायची, शिकार करून आपलं आणि आपल्या फॅमिलीचं पोट भरायचं, बस एवढंच. आजही आफ्रिकेतले कितीतरी ट्राईब्स ह्या मेसोलिथिक टाईपच्या पद्धतीनंच शिकार करतात. ठीक आहे. बघ आता ही शिकार करण्याची पद्धत, त्या शिकारीसाठी त्याला लय वन फिरावं लागायचं. प्राणीच भेटत नसायचे, प्राणी पळून जायचे. दुसरी गोष्ट की ते शिकार करता करता ह्याची शिकार होऊन जायचा. दबा धरून बसलेला वाघ ह्यालाच खायचा.
दबा धरून बसलेला सिंह यालाच खायचा. त्याच्यामुळं त्याला एक असं लक्षात आलं की बाबा शिकार करण्यापेक्षा आपण पाळीव प्राणीच भरपूर सारे पाळू आणि तेच खात जाऊ. मग ते करत असताना त्याला लक्षातही असायला लागलं की नुसते पाळीव प्राणी खाऊन उपयोग नाही, तर आपल्याला थोडंसं शेतीकडं पण लक्षात देणं गरजेचं आहे. मग त्याने थोडी थोडी कंदमुळं, मग त्याला लक्षात यायला लागलं की क्रॉप सिस्टीम काय आहे. मग बऱ्याचदा चाकाचा शोध लागल्यामुळे माणूस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला लागला, दुसऱ्या संस्कृतींमध्ये जायला लागला. तर मग त्याला लक्षात यायला लागलं की अरे या ठिकाणी गेल्यावरती इथली लोक तर शेती करतायत, मग आपण पण एक काम करू, आपण पण सीझनल अशाच पद्धतीची शेती करू. मग त्याने स्थायिक होण्यासाठी शेतीचा शोध लागला. आणि लक्षात घ्या, हा एक असा काळ आहे की ज्या काळामध्ये शेती केली जायची. आणि म्हणूनच शेती संदर्भात, ठीक आहे, शेती संदर्भात मोठ्या प्रमाणातल्या ज्या प्रतिकृती आहेत त्या आजही सापडतात. म्हणजे शेती केली जात होती, नांगरणीने शेती करणं. मग आता त्या काळात काय केलं जायचं, शेती करत असताना कुठलं धातू नव्हतं ना काय नव्हतं. त्या काळात दगड आणि दगडाचे नांगर, दगडाची कुदळ, दगडाची सुद्धा कुदळ असायची आणि टोपण पद्धतीने शेती केली जायची. म्हणजे शेतीसाठी आणला बैल, लावला आऊत आणि चाललं नांगरत, तसं नाही. तर तिथं टोपण पद्धतीने म्हणजे थोड्याशा अशा हातभर खड्डे खांदायचे, त्याच्यात बिया टाकायच्या आणि बुजायची. अशा पद्धतीची ओबडधोबड शेतीचा प्रकार तिथं सुरू झाला होता. मग जे उगवल ते खायचं. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला वनवन फिरावं नाही लागलं पाहिजे, अशा पद्धतीने ह्या गोष्टी केल्या गेल्या. मग शेतीनंतर तो स्थायिक झाला. स्थायिक झाल्यानंतर त्याची मग वसाहत बनायला लागली. म्हणजे मानव हा सगळ्यात पहिले वसाहतीमध्ये कधी आला. आता लक्षात आलं ना क्वेश्चन कसे मी टार्गेट करेल. म्हणून मी शिकवत असताना लक्ष ध्यान देऊन शांततेने नीट समजून घेणे की मी कुठला पॉइंट कधी बोललोय. ठीक आहे. स्थायिक झाला, त्याने वसाहत सुरू केली, त्याची फॅमिली बनली. आता त्याच्या फॅमिलीला प्रोटेक्शन करण्यासाठी त्यांनी पाळीव प्राणी तर पाळले होते. मग त्याने तिथं कुंपण घालायला पण सुरुवात केली आणि कुंपण घालून त्यांनी एक सिक्युअर अशी वसाहत बनवायला सुरुवात केली. आणि दगडाचे नांगराच्या अशा प्रकारामुळे त्याने ॲग्रिकल्चरचा पार्ट या ठिकाणी सुरू केला. आणि असं ॲग्रिकल्चर जुन्या काळामध्ये एका ठिकाणी सापडलं होतं, ते मेहरघर. मेहरघर नावाचं एक ठिकाण आहे जे आज पाकिस्तानमध्ये आहे. ओके, त्या ठिकाणी मानवाची म्हणजे मानवाने शेती केल्याची पुरावे त्या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी मानवाने शेती केल्याचा पुरावा त्या प्रदेशामध्ये आहेत. त्याला निओलिथिक काळ म्हणून ओळखलं जातं. कळालं का? निओलिथिक काळ समजला. त्यानंतर ओके, चौथा जो काळ होता तो चौथा काळ होता ओके कॅल्कोलिथिक. कोणता? तर चाल्कोलिथिक. एज किंवा पिरियड. हा जो काळ होता चाल्कोलिथिकचा तो होता 4000 BC ते 1500 BC. हा काळ इम्पॉर्टंट होता. 4000 BC ते 1500 BCचा. चाल्कोलिथिक काळामध्ये ॲक्च्युअलमध्ये चाल्को म्हणजे काय? चाल्कोचा अर्थ आहे कॉपर आणि कॉपर म्हणजेच तांबे. म्हणजे आता आपण ताम्र युगामध्ये आलो. या ताम्र युगामध्ये आपला प्रवेश झाला. समजलं का? आता काय झाला? या ताम्र युगामध्ये प्रवेश आपला झाला. आता 4500 किंवा 4000 BC या काळामध्ये जर आपण बघितलं तर या 4000 BCचा जो काळ होता या काळामध्ये आपल्या भारतामध्ये इंडस सिव्हिलायझेशन यामध्ये येते. लक्षात आलं? इंडस सिव्हिलायझेशन कुठल्या काळापर्यंत होती? तर इंडस सिव्हिलायझेशन जी होती ती इंडस सिव्हिलायझेशन 2700 BC ते 1800 BC झाली. तर याच्या काळातच याच्या आधीच्या काळामध्ये याच्या आधीच्या काळामध्ये 4500 BC मध्ये मेसोपोटॅमिया, युफ्रेटिस आणि टिग्रिस नावाच्या नदीच्या खोऱ्यात इराकमध्ये मेसोपोटॅमिया संस्कृतीचा उदय झाला होता.
आता इंडस सिव्हिलायझेशन हे मेसोपोटेमिया नंतरची सिव्हिलायझेशन आहे. इंडस सिव्हिलायझेशन ही मेसोपोटेमियाच्या नंतरची सिव्हिलायझेशन आहे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट तुमच्या माहितीसाठी हे सांगतो पोरांनो, की मेसोपोटेमिया या संस्कृतीची भाषा आज वाचली जाते. याचा अभ्यास खूप डिटेलमध्ये झालेला आहे. या मेसोपोटेमियाच्या भाषेला लोकांनी अवगत केलेली आहे, लोकांनी शिकलेली आहे आणि ही भाषा आज व्यवस्थित वेल नोन आहे. पण तिच्यानंतर कित्येक वर्षानंतर आलेली आणि तिच्यापेक्षाही आधुनिक असलेली आणि तिच्यापेक्षाही प्रगत असलेली शहरी संस्कृती, लिहून घ्या इथं पटकन पॉइंट, इंडस सिव्हिलायझेशनला शहरी संस्कृती म्हटलं जातं. आपल्या देशात शहरी संस्कृतीचा उदय झालेला आहे. आपल्याकडे गावठी चंदन तयार झाले नाहीत सगळे. ही म्हणजे ही जी संस्कृती होती इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, हडप्पा संस्कृती, ही शहरी सिव्हिलायझेशन होती पोरांनो. 15-15, 20-20 हजार लोक राहतील एवढे मोठे मोठे शहरं त्या काळात डेव्हलप झाले होते. एवढी मोठी मोठी शहरं सापडलेली आहेत. एका खाली एक अशी कितीतरी शहरं पण सापडलेली आहेत. एका खाली एक, एकावर एका शेजारी नाही, एका खाली एक. म्हणजे एक शहर गेलं की दुसरं शहर बसतंय, तिसरं शहर बसतंय, त्याच्यावरच बसतंय. असे कित्येक शहरं या ठिकाणी काय झालेली आहेत, सापडलेली आहेत. आणि हे सगळे सिव्हिलायझेशन, ही सगळी शहरी संस्कृती आपल्याकडे तयार झाली. म्हणजे आपल्या देशामध्ये जर शहरी संस्कृती या काळात तयार होत असेल तर याच्या आधी गावठी लोक असतील का नाही आपल्या देशात? असतील का नाही? आणि तुम्हाला खरं सांगतो ना, हे इंग्रज लोक एवढे चालू होते, जसं ह्या इंग्रज लोकांना हे कळलं की इंडस सिव्हिलायझेशन आपल्या देशात आहे, म्हणजे आपल्या देशाची एक जुनी सिव्हिलायझेशन आहे, इंग्रज लोकांनी या इंडस सिव्हिलायझेशनला लगेच आर्य संस्कृतीने यांच्यावर हल्ला केला आणि आर्यांनी इंडस संस्कृती नेस्तनाबूत केली, असा इतिहास लिहून ठेवलाय. म्हणजे आपला इतिहास हळूहळू बदलत पण नेलेला आहे, हे दाखवण्यासाठी की बाबा भारतावरती प्रत्येक जण कोणी ना कोणीतरी येतं आणि राज्य करतं. मग आम्ही पण आलोय आता युरोपियन, तर आम्ही पण राज्य करणार, असं इंग्रजांचं त्या काळात म्हणणं होतं. म्हणजे इंडस सिव्हिलायझेशन होतं. मग इंडस सिव्हिलायझेशनचा अस्त होण्यामागचं कारण युरोपमधून आलेले किंवा सेंट्रल आशियामधून आलेले आर्य लोक. सेंट्रल आशियामधून आलेले आर्य लोक. आर्य लोक इथले थोडीच आहेत, आर्य लोक हे बाहेरचे आहेत. मग आर्य लोकांनी इंडस सिव्हिलायझेशनवरती कब्जा केला, इंडस सिव्हिलायझेशनला संपवलं आणि स्वतःची एक गंगॅटिक सिव्हिलायझेशन म्हणजे यमुना गंगा सिव्हिलायझेशन त्यांनी सुरू केली. कुणी? आर्याने. तसंच इंग्रज पण हळूच म्हणायचे की आता आम्ही पण आलो युरोपमधून, आम्ही पण तुमच्यावरती आता राज्य करणार. आपल्या भारतात सिकंदर येऊन गेला, कुठं लिहिलंय? कुणी तयार केलं हे? कुठं वाचलंय? आपल्या भारतात सिकंदर येऊन गेला, आपल्या भारतापर्यंत तो येऊन गेला, हे आपल्याला कुठून कळालं माहिती आहे? हे आपल्याला ह्या मेसोपोटेमियन संस्कृतीच्या शिलालेखांवरून कळालं. कारण हिथं तर सिकंदर येऊन गेला होता. सिकंदरने या ठिकाणी पौरसचा पराभव केला होता. पूर्ण सेंट्रल एशिया, आज जेवढे मुस्लिम कंट्रीज आहेत का त्या सगळ्याच जिंकल्या होत्या त्या सिकंदराने. त्या काळात मुस्लिम नव्हते म्हणा, त्या सगळे मुस्लिम धर्माचा नंतर उदय आला म्हणा. पण मेसोपोटेमिया आज इथं आहे त्या एरियापासून तर भारताच्या सिंधू नदीपर्यंत सगळं साम्राज्य कोणाचं होतं? सिकंदराचं होतं. मग सिकंदराने सुद्धा भारतावर आक्रमण केलं, म्हणजे आम्ही पण तुमच्यावर आक्रमण करणार. हे इंग्रज लोक लय शातीर होते. त्यांनी इतिहास अशा पद्धतीने लिहिला की ज्या इतिहासामध्ये प्रत्येक वेळेस भारतीयांना कुणीतरी बाहेरनं येऊन डॉमिनेट केलेलं आहे आणि भारतीयांवरती साम्राज्य तयार केलं, भारतीयांवरती अधिकार गाजवलेला आहे, असं लिहायचा प्रयत्न केला गेलेला आहे इतिहासामध्ये. बघा ना, प्रत्येक वेळेस तुम्हाला हुन आले, मंगोल आले, प्रत्येकाने आपल्यावरती येऊन आक्रमण केले असंच लिहिलं गेले आहे की नाही? मग ओरिजिनल भारतीय कुठे आहेत? मग असा प्रश्न काय निर्माण झाले? जसं आता माझ्या डोक्यात एक प्रश्न तयार झाला, ओरिजिनल भारतीय कुठे गेले? मग तसा अनेक प्रश्न असे निर्माण झाले होते. आता लक्षात यायला लागलं की हिस्ट्री कसं आहे ते. तर जुन्या काळामध्ये या चाल्कोलिथिक पिरियडमध्ये हळूहळू आपल्याकडे इंडस सिव्हिलायझेशन तयार झालं. आणि विशेष म्हणजे इंडस सिव्हिलायझेशनची लँग्वेज आजपर्यंत वाचता नाही आली. लेखकांनी काय केलंय सगळं अवेलेबल आहे, त्यांचं अगदी शिलालेख अवेलेबल आहेत, त्यांच्याकडे असलेले सगळे चार्ट अवेलेबल आहेत, त्यांच्याकडचे नाणी अवेलेबल आहेत, नाण्यांवरचे सगळे सिम्बॉल अवेलेबल आहेत, पण ते काय कुणाला काही समजत नाही. लेखाचे लईच शहरी होते असं वाटतंय. म्हणजे बाकी सगळे गावठी,
ते इजिप्शियन गावठी, मेसोपोटेमियन गावठी, सगळं गावठी आणि हेच लय शहरी. ह्यांची भाषाच समजत नाही, समजलीच नाही. मग ह्यांची भाषा समजण्यासाठी आपण कोणाचा आधार घेतला माहिती आहे? परत आपण मेसोपोटेमियन संस्कृतीचा आधार घेतला, कारण की मेसोपोटेमियन संस्कृती ही सिंधू संस्कृतीच्या आधीची संस्कृती आहे. आणि तुमच्या माहितीसाठी हे सांगतो की मेसोपोटेमियन संस्कृती ही त्या काळात गरीब संस्कृती म्हणून ओळखली जायची आणि ही श्रीमंत संस्कृती म्हणून ओळखली जायची. आणि हे एक प्रकारे मार्केट काम करायचं किंवा वस्तू त्यांना पुरवायचं काम करायचं. सिंधू संस्कृतीच्या किंवा जी नाणं इथं सापडली तीच नाणे आपल्याला इथं सुद्धा सापडली. म्हणजे ह्याचा अर्थ ह्या दोन संस्कृत्यांचं एकमेकांबरोबर देवाणघेवाण होत होती. मग त्यावरनं सिंधू संस्कृती कशी असावी, सिंधू संस्कृतीची शहर रचना कशी असावी, सिंधू संस्कृतीचं सामाजिक जीवन, आर्थिक जीवन, राजकीय जीवन कसं असावं. अजून हे नाही समजलं की सिंधू संस्कृतीमध्ये लोकशाही होती की राजशाही होती, राजा कोण होता हेच नाही समजलं कधी. काहीच समजलं नाही सिंधू संस्कृतीचं, फक्त सिंधू संस्कृतीचं एक स्वरूप फक्त समजलं की बाबा ही शहरी संस्कृती होती. दॅट्स इट. सगळ्यात मोठा गुपित लपून ठेवलेलं आहे ह्या संस्कृतीने. सगळ्यात मोठं गुपित लपून जर ठेवलं असेल तर सिंधू संस्कृतीने लपून ठेवले. आणि ह्या संस्कृतीमध्ये फक्त तांब आणि या संस्कृतीच्या शेवटच्या काळामध्ये थोडंसं ब्रांज निर्माण झालं होतं. म्हणजे या संस्कृतीमध्ये तुम्हाला तांब्याचे आणि ब्रांजचे, तांबे व ब्रांज हे दिसेल. या ठिकाणी लोह नव्हतं. जर तुम्हाला कधी लोखंड विचारलं तर सिंधू संस्कृतीच्या लोकांना लोखंड माहिती नव्हतं. समजलं? सिंधू संस्कृतीच्या लोकांना लोखंड माहिती नव्हतं, फक्त तांब आणि ब्रांज, जस्त आणि इतर काही छोट्या छोट्या गोष्टी त्यांना माहिती होत्या. बाकी त्यांना काहीही माहिती नव्हतं. पॉइंट लक्षात आले? तर ह्या सिंधू संस्कृतीचा अभ्यास आपल्याला आता उद्या परवा करायचा आहे. आता फक्त आपण एक पिरियड बघतोय. या सिंधू संस्कृतीचा काळ या चाल्कोलिथिक पिरियडच्या दरम्यान आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हा काळ एक प्रकारे ताम्रयुग किंवा ब्रांज युग म्हणून त्याला ओळखलं जातं. मग सिंधू संस्कृतीचा अस्त कसा झाला, काय झाला, त्याच्यावरती अख्ख्या या पुस्तकानं ओके, हे पुस्तक 12वीची पुस्तकं घेतली का नाही अजून? नसेल घेतली. तुम्हाला म्हणजे आता काय सांगू तुम्हाला, तर त्यासाठी मला आहे ना काय त्याला म्हणतात, देवऋषाकडे जाऊन तुमच्यासाठी एखादा मुहूर्त बघावा लागेल, ही पुस्तकं कधी घाल म्हणून. नाही सर, वेळच तुकडं मिळतोय. मी तुम्हाला सांगितलंय की ही पुस्तकं अवेलेबल आहेत इंटरनेटवर फ्री ऑफ कॉस्ट, NCERTच्या वेबसाईटवर. ती तुम्ही डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा वाचू शकता. ठीक आहे, एवढी सुंदर पुस्तकं आहेत 12वीची. फक्त 12वीची 3 पुस्तकं तुम्हाला घ्यायला सांगितलं, तेवढे तरी घ्या. 3 पुस्तकं, दॅट्स इट. 3 पुस्तकाच्या वरती काहीच घेऊ नका. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की तुम्हाला ज्या काही कंटेंट्स मी इथून देईल ना, सगळ्यात टॉप लेवलचे कंटेंट्स मी तुम्हाला देईल. एकदम सिस्टमॅटिकली कंटेंट सगळे मी देईल. मी तुम्हाला आधीच क्लिअर केलेलं आहे की या बॅचकडनं मला सगळ्यात जास्त अपेक्षा पण आहेत. आणि या बॅचमध्ये मी म्हणजे या बॅचसाठी मी बाकीच्या 3 बॅचेस अजून म्हणजे लॉन्च करायचे होल्ड केल्यात. माहिती आहे, मला गरज नाही आहे 2-2 लेक्चर घ्यायची. मी एकच लेक्चर घेऊन चालू शकतो किंवा दुसऱ्या फॅकल्टीला लेक्चर देऊन मी त्यांच्यावर ढकलू शकत होतो, पण नाही, मी दोन्ही लेक्चर्स सुरू करतोय. कंबाईनला पण मी हेच सबमिट करणार आहे. मी जेवढा जास्त या ठिकाणी दिसेल, जेवढा जास्त तुम्हाला मी पटापट माझे विषय संपून देईल, तेवढं मग तुमच्यासाठी पण बरं आहे, माझ्यासाठी पण बरं आहे. माझ्यासाठी का बरं आहे? कारण की मी मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी जरा थोडेसे हायली कंटेंट डेव्हलप करतोय. ठीक आहे. ऑथर काय सांगायचं आहे? ऑथर एक तर बघा हे आहे 12वीचं 3 पुस्तकं, 12वीच्या NCERTची 3 पुस्तकं. ठीक आहे, बस तुम्हाला दुसरं काही नाही करायचं. 12वीच्या NCERTची 3 पुस्तकं किंवा के सागर पब्लिकेशनने 12वीच्या NCERTचे जुने 12वीच्या ज्या NCERT आहेत त्या जुन्या 12वीच्या NCERTचं मराठीमध्ये व्हर्जन बनवलेलं आहे. ठीक आहे, तिसऱ्या NCERTचे 3 बुक्स, दॅट्स इट. नवीन घ्या नाही तर जुने घ्या, कुठलेही घ्या, कामाचे आहेत. जुने घेतले तर जुने तुम्हाला जर मराठीत हवे असेल तर के सागर बुक्स, के सागर हे पब्लिकेशन आहे, नामवंत पब्लिकेशन आहे. या के सागर पब्लिकेशनने 12वीच्या जुन्या NCERTचा मराठीत अनुवाद केलेला आहे. के सागरचं पुस्तक घेतलं तरी चालेल. मी तुम्हाला नोट्स देणार आहेत जर माझ्याकडनं शक्य झालं. ठीक आहे, आता थोडेसे माझे कामं पण थांबलेली आहेत टायपिंगची वगैरे, तर जर माझ्याकडनं शक्य झालं
तर मी तुम्हाला हे जे काही मी तुम्हाला लिहून देतोय, ओके, हे सगळ्या गोष्टी तुम्ही जर सिस्टमॅटिकली तुम्हाला जर प्रिंट स्वरूपात हवे असतील तर ती सुद्धा मी तयारी करेल. वाटलंच तर मी हे लेक्चर झाल्यावर नोट्स काढत जाईल, टेन्शन घेऊ नका. मी तशी नोट्स काढतच आहे सध्या, पण माझ्या नोट्स मला समजतील. तुम्हाला नोट्स समजण्यासाठी मला त्या नोट्सला परत डेव्हलप करावं लागेल आणि माझ्याकडे सध्या वर्क फोर्स नाही आहे की जो हे काम स्पेसिफिक करेल. जर पुढं भविष्यात जर असं कोणी आलं माझ्यासोबत की ज्याला लेक्चर पण करता करता त्यांनी जर व्यवस्थित छान नोट्स काढल्या आणि डेफिनेटली त्या नोट्स जर तयार केल्या तर मी तुम्हाला ते देऊ शकतो. त्याशिवाय मी तुम्हाला कमिटमेंट नाही करणार, पण एक मात्र कमिटमेंट नक्की करेल, आपल्या लाईव्ह लेक्चर्समध्ये ज्या नोट्स तयार होतील किंवा मी जे देईल ते तुमच्यासाठी कामाचं आहे. तर आता येऊ पुढच्या काळामध्ये इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये. तर कॅल्कोलिथिक पिरियडमध्ये इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनच्या एरियामध्ये ताम्र आणि ब्रॉन्झ या युगाचा भाग केला. कशाचा? ताम्र आणि ब्रॉन्झचा. मी समजू शकतो मॅक्सिमम लोक एक तर पहिली गोष्ट मॅरिड आहेत, मॅक्सिमम लोक एक तर पहिली गोष्ट जॉबवरती आहेत आणि ह्या मॅरिड लोकांना आणि जॉबवाल्या लोकांनाच राज्यसेवा करायची असते. म्हणजे मी मजाकमध्ये म्हणतोय, पण खरंच म्हणजे याच लोकांमध्ये लय ईर्ष्या असते की नाही बाबा ड्रीम पोस्ट मिळवायची म्हणजे मिळवायची. ठीक आहे, तर त्या लोकांसाठीच मी सगळ्यात जास्त मरमर करतोय आणि मेहनत घेतोय, तुमच्यासाठीच घेतोय बाबा. माझं काय करायचं, मला थोडीच काय वर्कआउट करायचं. ठीक आहे, पण तुमच्यासाठी मी जास्तीत जास्त मेहनत आता घ्यायचं प्लॅनिंग चाललंय. तर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा प्लॅन क्लिअर झाला. त्यानंतर पाचवा जो काळ आहे, या पाचव्या काळाला म्हटलं जातं इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. तर संपली. मग इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन संपल्यानंतर 1500च्या काळामध्ये 1500 BC जो आहे या काळामध्ये वैदिक पिरियड स्टार्ट झाला. ठीक आहे, त्याला वैदिक पिरियड किंवा वैदिक एज 1500 BC टू 1500 BC टू 600 BC. 1500 BC ते 600 BC हा जो काळ होता तो वैदिक काळ होता. आणि ॲक्च्युलीमध्ये असं मानलं जातं की ह्या काळामध्ये लोखंड सापडलं आणि हा काळ सगळ्यात जास्त उग्र काळ होता. उग्र काळ म्हणजे या काळामध्ये आर्य लोकांचं आगमन झालं. आर्य लोकांचे आगमन सेंट्रल एशियामधून झालेलं आहे आणि बऱ्याचशा लेखकांनी आणि बऱ्याचशा इतिहासकारांनी हे सांगितलं की सेंट्रल एशिया, आर्य हे इथले मूळचे नाहीत. ठीक आहे, आर्य हे इथले मूळचे नाहीत, भारतीय लोक वेगळे. आता ह्याच्या मागे खूप मोठं कंट्रोवर्शियल होतं, इंग्रजांचं पण होतं. इंग्रज असे म्हणायचे की भारतीय लोक जे आहेत हे गुलाम बनण्यासाठीच आहेत आणि ह्या गुलामांना इंग्रजांनी आता गुलाम बनवलं, भारतीयांना आता गुलाम बनवलं, आमच्या आधी आर्यांनी बनवलं म्हणे. मग त्यांनी ते रेफरन्स द्यायचे की हे जे आर्य आहेत हे आर्य युरोप आणि आशियाची जी बॉर्डर आहे आल्प्स पर्वताच्या एरियातली, त्या आल्प्स पर्वताच्या प्रदेशामधून आलेले आहेत. हे सारखे तेच सांगायचे, इंग्रज सारखे तेच म्हणायचे. इंग्रज एवढे चालू होते ना, इंग्रज हळूच त्या गोष्टीला ग्रीक संस्कृतीचा अटॅच द्यायचे की ग्रीकांचीच एक शाखा आर्य बनली आणि हेच आर्य आपल्याकडे आले आणि त्याच्यासाठी ते रेफरन्स पण द्यायचे. म्हणजे आर्य लोकांनी ज्योतिष आणलं असं आपल्याला वाटतं, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो ज्योतिष शास्त्र हे युरोपमधून आलेलं आहे. ठीक आहे, ज्योतिषशास्त्र तिकडून आलेलं आहे. राशी, भविष्य, तुमचं पंचांग, म्हणजे तुम्ही जर कुंडली काढायला जरी गेला तर ही कुंडली पद्धत आपली नाही. ही कुंडली पद्धत कुणाची? ही कुंडली पद्धत युरोपियन लोकांची. मग युरोपियन लोकांनी ठोक पद्धतीने सांगायला सुरुवात केली की कदाचित हे जे आर्य लोक आहेत ना हे आमच्या साईडनं आलेले आहेत, म्हणजे युरोपियन साईडने आलेले आहेत, आता आम्ही आलेलो आहे हे असं दाखवायचा प्रयत्न करायचे. समजते का मला काय म्हणते? मला काय म्हणायचं, प्रत्येक वेळेस इंग्रजांनी भारतीयांना डॉमिनेट करायचा प्रयत्न केलाय. म्हणजे तुम्ही खालच्याच दर्जाचे आहात आणि तुमच्यावर साम्राज्य करण्याचा अधिकार फक्त आम्हालाच दिलेला आहे आणि दैवी योगाने आम्ही या ठिकाणी आलेलो. इव्हन काय आपल्या भारतातले इतिहासकार असे म्हणून गेलेत की इंग्रज आपल्या भारतात येणं हा एक दैवी योग आहे. आता सांगा, देवानीच आपल्याला ह्या इंग्रजांना इकडे पाठवलं आपल्यावरती साम्राज्य करायला, राज्य करायला. म्हणजे अशी थिंकिंग बनली होती भारतीयांची की आपण एकटे काहीच नाही करू शकत, आपण
फक्त लोकांच्या भरोश्यावर जगू शकतो. आपण एकटे काहीच नाही, आपण एकटं काहीच करू शकत नाही. जर भारतीयांना असं मोकाट सोडून दिलं तर भारतीय परत अश्मयुगातल्या सारखे जगतील. लक्षात आलं? म्हणजे अशा प्रकारची थिंकिंग भारतीयांची बनवली होती आणि हा प्रयत्न इंग्रज करत होते. इथं लोखंड सापडलं, इथं सगळे वेद आले, इथं वर्णव्यवस्था आली, समाज व्यवस्था बदलली. ठीक आहे, समाज व्यवस्था बदलली. रामायण महाभारत हे महत्त्वाचे काव्य, एक धार्मिक काव्य बनले, काही धार्मिक काव्य बनले आणि त्याचं मी तुम्हाला काल रेफरन्स सांगितलाच होता. आता रामायण आणि महाभारत हे घडून गेलेले काही घटना होत्या आणि या घडून गेलेल्या घटनेवरती काव्य लिहिले गेलेले आहेत. आणि मी तुम्हाला काल म्हटलं होतं शिष्य 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 शिष्य, माहिती आहे ना? हा, मग काय शेवटच्या लेवलवरती काय आलं? जे ओरिजिनल आहे त्याच गोष्टीला अतिशयोक्ती मांडून पुढे लिहायचा प्रयत्न झाला. बरं, हे केलं कोणी मग? अतिशयोक्ती कोणी केलं? तर जे अतिशयोक्ती होत्या, ह्या अतिशयोक्ती आपल्याच भारतीय लोकांनी आपल्या इतिहासामध्ये रुढवण्याचा प्रयत्न केला. मग हे रामायण महाभारत वगैरे वगैरे ह्या गोष्टी ज्यावेळेस समजल्या, इंग्रजांना पर्टिक्युलरली ज्यावेळेस समजल्या, त्यावेळेस इंग्रजांना असं वाटलं की हे लेखाचं भारताची संस्कृती आपली संस्कृतीपेक्षा महान आहे. हा, लिटरली भारताची संस्कृती, भारताचं नॉलेज, भारताचं शास्त्र, भारताचं विज्ञान एवढं ट्रिमंडस आहे हे इंग्रजांना हळूहळू समजायला लागलं. ज्यावेळेस इंग्रजांनी आपल्या संस्कृतीचा अभ्यास करायला सुरुवात केला, भारतीय लोकांना गरजच नव्हती आपल्या संस्कृतीचा अभ्यास करायची. भारतीय लोकांना वाटतच नव्हतं. पहिली गोष्ट, भारतीय लोकांनी आपला स्वतःचा कधी इतिहास लिहिला नाही, कधीच नाही लिहिला. त्याच्यामुळे इंग्रज लोकांनी आपलं संशोधन केलं आणि इंग्रज लोकांनी आपलं संशोधन करून आपल्या समाजाला कायम किंवा भारतीय समाजाला खालीच दाबायचा प्रयत्न केला. मग भारतीय समाज वरती आला. मग भारतीय काही इतिहासकार जन्मले किंवा भारतीय इतिहासकार असे चवताळून उठले आणि त्यांनी इंग्रजांना बोलायला सुरुवात केली की नाही, तुम्ही जे म्हणताय ते चूक आहे, आम्ही पण संशोधन करू. आणि त्यांनी पण संशोधन करायला सुरुवात केली आणि याची सगळी सुरुवात 1700च्या काळामध्ये झाली. आता ती सुरुवात कशी झाली, कुठून झाली, त्याचा पाठ पण आपल्याला समजून घ्यायचा आहे. पण महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्या की वेद, धार्मिक काव्य या सगळ्या गोष्टींचा समावेश या ठिकाणी झाला. मग वैदिक एजच्या नंतर, वैदिक एजमधून गेल्यानंतर एक महाजनपदांचा एज या ठिकाणी स्टार्ट होतो. महाजनपदे हा होतो 600 BC. ठीक आहे, कधी होतो हा? 600 BC. ठीक आहे, ते 321 BC. तसा तर तो कंटिन्यू पुढे चालत असतो, कारण की महाजनपदेंचा काळ इथून सुरू झालेला आहे. ओके, इथून सुरू झालेला आहे. तर या काळामध्ये महाजनपद ही डेव्हलप झाली. काल मी तुम्हाला थेरी सांगितली होती बघा, असे छोटे 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 साम्राज्य सुरू झाले होते. असे सगळे साम्राज्य सुरू झाले आणि हे साम्राज्य मग काय होत गेले, हे साम्राज्य एकमेकांबरोबर भांडत गेले आणि ह्या सगळ्या साम्राज्यांमधून, ह्या महाजनपदांमधून 7वं जे महत्त्वाचं एज आलं, ते 7वं एज होतं मौर्यन एम्पायर, मौर्य साम्राज्य. 331, ठीक आहे, 321 ते 180 BC. आपण अजूनही इतिहास पूर्वमध्येच आहोत. ठीक आहे, 320, ठीक आहे, ते 180 BC. मग या मौर्यन साम्राज्यानंतर 8वं आलं, ते म्हणजे पोस्ट मौर्यन साम्राज्य. मौर्य साम्राज्य खूप विशाल होतं, एवढं विशाल होतं की पूर्ण भारत त्याच्यामध्ये होता. ठीक आहे, मौर्य साम्राज्य खूप मोठं होतं. त्यातला सगळ्यात सॉलिड राजा म्हणजे अशोका. ह्या अशोकानं पूर्ण भारत जिंकला होता, माहिती आहे, संपूर्ण भारत.
पण त्याने कधी ह्या संपूर्ण भारताला भारत असं नाव नाही दिलं. त्याने स्वतःचं नाव दिलं मौर्य साम्राज्य. मग मौर्य साम्राज्यानंतर आता त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. त्याच्या आजोबांनी त्याच्या आधी जैन धर्म स्वीकारलाच होता. त्यांच्या पूर्ण खानदानाने वेगवेगळे धर्म स्वीकारले होते. म्हणजे धर्म स्वीकारण्याची पद्धत आताच नाही आहे, ती आधीपासूनच होती आपल्याकडे. मग वैदिक धर्माच्या ऐवजी त्यांच्या काळामध्ये, म्हणजे ह्या पर्टिक्युलरली या राजांच्या काळामध्ये, ओके, वैदिक धर्माचा काळ उतरून इथं जैन, ठीक आहे, पर्टिक्युलरली या ठिकाणी हे जे महाजन पदे आहेत ना, या महाजन पदांच्या काळामध्ये जैन धर्म आणि बौद्ध धर्म यांचा उदय झाला. ठीक आहे, जैन धर्म आणि बौद्ध धर्म. आता जैन धर्म आणि बौद्ध धर्माच्या बाबतीत आणि पर्टिक्युलरली अशोकाच्या बाबतीत याच गोष्टी सांगितल्या गेल्या. म्हणजे अशोकाच्या बाबतीतही चुकीचं लिहिलंय, चुकीचा इतिहास आहे. सुरुवातीला खूप चुकीचा इतिहास होता, आता तरी तो जरा इतिहास डेव्हलप झालाय संशोधन करून. पण चुकीचा इतिहास इंग्रजांनी काय लिहिलं होतं की अशोका हा काय झाला, त्याला फक्त आणि फक्त राजविलास नको होता, त्याला शांतता हवी होती, त्याला मौन हवं होतं. म्हणजे सगळे राजे शेवटी इकडंच, धर्म स्वीकारायचा आणि शांत बसायचं, धर्म स्वीकारायचा शांत बसायचं, धर्म स्वीकारायचा शांत बसायचं. मग दुसरे कोणीतरी त्यांच्या जागी येणार आणि ते साम्राज्य करणार. मग इंग्रज हळूच म्हणायचे आम्ही पण असंच केलं, आता तुम्ही मुघल आले, मुघल गेले, आता मुघलांच्या नंतर आम्ही आलो, आता आम्ही तुमच्यावर राज्य करणार. म्हणजे भारताच्या नशिबात हेच लिहिलंय की बाहेरचे लोक येणार आणि या ठिकाणी राज्य करणार. म्हणजे बघितलं का, इंग्रज प्रत्येक ठिकाणी हेच बोलायचे की तुम्ही मूळचे भारतीय लोकांनी हे असंच केलेलं आहे, तुम्ही मस्तपैकी धार्मिक कार्यातच तुम्ही जास्त बिझी झालेला आहात, त्याच्यामुळं तुमच्यावरती कायम दुसऱ्या लोकांनी राज्य केलेलं आहे, साम्राज्य केलेलं आहे. लक्षात आलं? ओके. तर पोस्ट मौर्यन साम्राज्य जे होतं, या पोस्ट मौर्यन साम्राज्यामध्ये काही मौर्य साम्राज्याच्या नंतर उदयाला आलेले काही लोक महत्त्वाचे होते. पर्टिक्युलरली हा होता साधारणतः 200 BC ते 300 AD पर्यंतचा काळ. म्हणजे हा जो 500 वर्षाचा काळ होता, या काळामध्ये बघा 200 BC पासून 0 आणि 0 पासून परत 300 AD हा जो काळ होता ना, हा 500 वर्षाचा काळ, हा 500 वर्षाचा काळ इम्पॉर्टंट आहे. आजकाल याच्यावरती क्वेश्चन येतात, कारण की याच काळामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या पण काही संस्कृत्या आपल्या डेव्हलप झालेल्या आहेत, सातवाहना वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, हे पोस्ट मौर्यन किंगडम्स खूप इम्पॉर्टंट आहेत. इथं क्वेश्चन्स आजकाल टार्गेट होत आहेत. 9वा जो पार्ट आहे तो होता गुप्त किंगडम, गुप्त काळाचा. आणि गुप्त काळ जो आहे तो गुप्त काळ होता 300 AD ते 600 AD. दॅट्स इट. तर आपल्याला गुप्त काळापर्यंत जायचं आहे. आपल्याला प्राचीन इतिहासामध्ये इथपर्यंतचा भाग कव्हर करायचा आहे. आणि प्राचीन इतिहासामध्ये मग अनेक गोष्टी या ठिकाणी समोर तुमच्या येतील. मग त्यातल्या सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट कोणती येतील, तर सगळ्यात आधी आपल्याला ह्या गोष्टी येतात की आपल्या देशात, ओके, आपल्या देशात कल्चर डेव्हलप कसं झालं. आणि हे कल्चर डेव्हलप करण्यामागं महत्त्वाचा जो भाग होता तो इंग्रजांनी केला होता. आणि इंग्रजांनी हे कल्चर खूप ढवळून काढलं होतं. इंग्रज लेखाचे असे होते की इंग्रज लोक भारतीयांना कमी समजायचे, हे लक्षात ठेवा. इंग्रज भारतीयांना कमी समजायचे. इंग्रज असं दाखवायचे की आमची संस्कृती श्रेष्ठ आहे, आमची संस्कृती जी आहे ती श्रेष्ठ आहे, आम्ही सांस्कृतिक दृष्टिकोनातून तुमच्यापेक्षाही श्रेष्ठ आहोत, आम्ही तुमच्यापेक्षा गोरेपान आहोत, आम्ही तुमच्यापेक्षा खूप स्मार्ट राहतो, आणि तुम्ही कसेही राहता, कसे गबड्यासारखे राहता, तुमच्यात इटिकेट्स नाही, मॅनर्स नाहीत, असे ते आपल्या संस्कृतीला म्हणायचे. पण ज्यावेळेस इंग्रजांनी म्हणजे भारतीयांना हँडल करण्यासाठी ज्यावेळेस इंग्रजांना कायदे बनवायची गरज पडली, कायदे बनवण्याची गरज ज्यावेळेस इंग्रजांना पडली, कारण की इंग्रज मूठभर होते आणि जास्तीत जास्त भारतीयांमध्ये कोण होते, मुस्लिम आणि हिंदू. मुस्लिम सुद्धा कमी होते. मुस्लिमांना साम्राज्यवादी जात म्हणून ओळखली जायची की हे साम्राज्य करणारे जात आहे, ही साम्राज्यवादी जात आहे, ही ॲग्रेसिव्ह जात आहे आणि ही आपल्या देशावरती राज्य करते. कारण की मुघल कोण होते, मुस्लिम होते. नवाब लोक कोण होते, मुस्लिम होते.
म्हणजे राजे रजवाडे हे सगळे मुस्लिम होते आणि प्रजा सगळी हिंदू होती, असं समजून चला. त्याच्यामुळं हिंदू लोकांना कायमरित्या म्हणजे लहानपणापासूनच हे शिकवलं जायचं की आपला बादशाह आहे, आपला राजा नाही, आपला छत्रपती नाही आहे, आपला बादशाह आहे, असंच शिकवलं जायचं. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या बाकीच्या रेस्ट ऑफ द सेशनमध्ये. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मग मराठा साम्राज्य तयार केलं. तुम्ही विचार करा की छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील सुद्धा मुस्लिम बादशाहच्या किंवा मुस्लिम नवाबाच्याच अंडरमध्ये कामाला होते की नाही. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पदोपदी हे समजून घेतलं आहे की मुस्लिमच हे देशाला चालवत आहेत, हिंदू हे देशामध्ये फक्त ॲज अ प्रजा म्हणून काम करते. मग आता या दोघांच्या वरती कोण आलं होतं? इंग्रज. मग इंग्रज स्वतःला काय दाखवणार? श्रेष्ठच दाखवणार ना. मग इंग्रज असे म्हणायचे की आम्ही श्रेष्ठ आहोत, आमची संस्कृती श्रेष्ठ आहे, आमच्याकडूनच तुम्हाला जास्त आलेलं आहे. मग इंग्रज त्याचे दाखले द्यायचे, आमच्याकडूनच तुमच्याकडे असं आले, आमच्याकडूनच तुमच्याकडे हे झाले, आमच्याकडूनच तुमच्याकडे असं झाले. भारतीय लोक गपगुपाने ऐकून घ्यायचे. मग म्हणायचे थांबले का, तुझ्याकडचीच इंग्रजी शिकतो, तुझं साहित्य वाचतो, तुझ्याबरोबरच मी पण हुशार होतो आणि नंतर तुला दाखवतो आमचा इतिहास काय. आणि लोकांनी तसंच केलं. लोकांनी काय केलं, कायदे बनवण्याची ज्यावेळेस गरज पडली, ठीक आहे. आता हे कधी कळलं बघा, नीट लक्षात घ्या. इंग्रजांना भारतीय संस्कृतीबद्दल समजलं कधी, तर हे थोडासा एक पॉईंट मिस झाला होता, त्याला आता आपण कव्हर करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कायदे बनवण्याची गरज जेव्हा पडली त्यावेळेस वॉरन हेस्टिंग नावाचा एक कोण होता, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल होता. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वॉरन हेस्टिंग हा गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल होता. ठीक आहे. या गव्हर्नर जनरलने काय केलं, बंगालचा जो गव्हर्नर जनरल होता, या गव्हर्नर जनरलने काय केलं, भारतीयांबद्दल जाणून घेण्यासाठी आणि स्पेशली भारतीयांबद्दलचे कायदे बनवण्यासाठी, मुस्लिमांचे कायदे आणि हिंदूंचे कायदे, या दोघांचे कायदे बनवण्यासाठी त्याने मुस्लिम आणि हिंदू कायद्यांच्या पुस्तकांना किंवा धर्मग्रंथांना इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्यासाठी काही सोसायट्या सुरू केल्या. आणि ह्या सोसायट्या पर्टिक्युलरली काय केल्या, तर मद्रासांमध्ये चालवल्या. म्हणजे मदारसा ज्या असायच्या, म्हणजे जिथे मुस्लिम धर्माचं शिक्षण दिलं जायचं, त्या मुस्लिम धर्माच्या पुस्तकांना इंग्लिशमध्ये त्यांनी कन्वर्ट करायला सुरुवात केली. कशासाठी, की बाबा आपल्या देशातले मुस्लिम लॉज चालवायचे, आपल्या देशातले हिंदू लॉ चालवण्यासाठी मोठे मोठे जे पंडित लोक असायचे, ह्या पंडित लोकांबरोबर त्यांनी बसून त्यांच्या हिंदूंच्या धर्मग्रंथांचं इंग्लिशमध्ये रूपांतरित करायला सुरुवात केली. आणि मग इंग्रजांच्या डोक्यात अशी ट्यूब पेटली की राव, ह्यांची संस्कृती आपल्यापेक्षा डेंजर आहे, ह्यांची संस्कृती जर आपल्यापेक्षा डेंजर हे जर ह्यांनाच कळलं तर मग आपलं काय खरं नाही. म्हणजे आपल्याकडे जी संस्कृती आहे, युरोपची संस्कृती एक वेळ लय मागास होती. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे युरोपियन लोक आपल्या भारतात येण्याच्या आधी एकदम कमी दर्जाचे होते, अश्मयुगीन काळात साजरे राहत होते. म्हणजे 12व्या 13व्या शतकामध्ये हे लोक फक्त मारामारी करत आणि एकमेकांना बोच करण्यात त्यांचं आयुष्य गेलेले. ज्यावेळेस इंडस्ट्रियलायझेशन सुरू झालं त्यावेळेस तिथल्या राजे लोकांना संपत्ती जास्त मिळायला लागली. मग राजे लोकांनी युद्ध थांबवली, शेजारच्या राज्यांना मारापिटा थोड्याशा तिकडे कमी झाल्या. मग राजे लोकांना जास्त संपत्तीची हाव सुटली, मग ह्यांनी भांडणच बंद केली आणि ह्यांनी काय सुरू केलं, बाहेरच्या वसाहती शोधायला सुरुवात केली आणि त्यांची वसाहत त्यांनी मोठी करायला सुरुवात केली. म्हणजे युरोपियन लोक इंडस्ट्रियलायझेशन झाल्यावरती बदललेत आणि हे इंडस्ट्रियलायझेशन ह्यांना आपल्या भारतात आणायचं नव्हतं. आणि भारतातला जो समाज आहे तो स्वतःच्या पद्धतीनं, स्वतःच्या इंडिजिनियस पद्धतीनं, म्हणजे स्वदेशी पद्धतीने एकदम मस्तपैकी खुशाल जिंदगी जगत होता. लक्षात आलं मला काय म्हणायचं ते? आपल्या भारतात वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस पहिल्यापासूनच होते. आपल्या इंग्रजांनी नाही लावले टॅक्सेस, आपल्याकडे पहिल्यापासूनच होते. इंग्रज आल्यामुळे वेगळं काय बदल झालाय? उलट इंग्रज आल्यामुळे उलट आपल्या शेतीचं नुकसान झाले, उद्योग धंद्यांचं नुकसान झाले, बरेचसे नुकसान झाले. ह्या सगळ्या गोष्टी मग भारतीयांनी बोलायला सुरुवात केल्या की आमचा समाज जो आहे तो मागास नाहीये, उलट तुमचा समाज मागास आहे, आमचा समाज चांगला आहे. म्हणजे काय व्हायला लागलं बघा, भारतीय इतिहासकार इंग्रजांना कमी लेखायला लागले आणि भारतीय समाज कसा श्रेष्ठ आहे ते दाखवायला लागले. आणि इंग्रज इतिहासकार भारताच्याच शास्त्राला घ्यायला लागले, भारताचं शास्त्र आपल्याकडे घेऊन ते युरोपमध्ये वापरायला लागले आणि भारतीयांना त्यांचं विनाकामाचं शास्त्र आपल्या भारतीयांना शिकवायला लागले की ज्या शास्त्राचा काही उपयोग नाही. म्हणजे जगाच्या इतिहासाचा तुम्हाला काय उपयोग आहे? तुम्ही तहसीलदार झाले, कुठे जगात जाणार का तुम्ही तहसीलदार म्हणून? आणि तिथे झालं तुम्हाला जगाच्या इतिहासाचं काम आहे का तुम्हाला? ते जगाचा इतिहास शिकवायचे. ते फ्रान्समध्ये काय झालं, इटलीमध्ये काय झालं, स्पेनमध्ये काय झालं, हे तिकडच्या फालतू गोष्टी आपल्याला शिकवत राहायचे.
आणि आपल्या देशात काय झालं, आपल्या देशात कसं साम्राज्य गेलं, आपल्या देशात कशा कला होत्या, आपल्या देशात कशा पद्धतीच्या प्राचीन विद्या होत्या, ह्या सगळ्या प्राचीन विद्या त्यांनी त्यांच्याकडे घेऊन गेले आणि त्या प्राचीन विद्या त्यांनी तिथल्या लोकांना शिकवलं आणि आपल्या लोकांना काय शिकवलं, हां तुम्ही एकदम परफेक्ट राहा, तुमचा समाज असा आहे तसा आहे, तुमच्यापेक्षा आम्ही बघा किती प्रगत आहोत, ठीक आहे, तुमच्यामध्ये इक्वेलिटी नाही, आमच्यात इक्वेलिटी आहे, तुमच्याकडे स्त्री पुरुष समानता नाही आहे, तुम्ही स्त्रियांना खूप कमी दर्जा देता, आमच्याकडे बघा आम्ही स्त्रियांना जास्त दर्जा देतो. मग हे बाकीचे लोक सगळे जागे झाले, धार्मिक विकास आपण ज्याला म्हणतो. मग ह्या बाकीच्या धार्मिक विकासातल्या लोकांनी काय केलं, सांगायचा प्रयत्न केला की बाबा रे, आमच्या धर्मात आमच्या शास्त्रात पण लिहिलेलं आहे, विधवांना पुनर्विवाह करता येईल, महिलांनी शिक्षण घेता येईल, हे आमच्या पण शास्त्रात लिहिलेलं आहे. लक्षात आलं? म्हणजे सरस्वती, स्वामी सरस्वतींनी सुद्धा हे सगळ्या गोष्टी सांगितल्या. सगळ्या लोकांनी, जेवढ्या जेवढ्या लोकांचे जे ब्राह्मण समाज होते, आर्य समाज होते, सत्यशोधक समाज होते, हे सगळे समाज काय होते, सगळे समाज उदयाला आले आणि त्यांनी धार्मिक प्रबोधन करायला सुरुवात केली, लोकांना जागृती तयार करायला दिली की बाबांनो जागे व्हा, हे इंग्रज आपला इतिहास बदलतायत, आपला इतिहास काय करतायत, बदलतायत, जागे व्हा, थोडेसे डेव्हलप व्हा आणि या इंग्रजांना दाखवून द्या की आपण मागास नाही आहोत. मग हे जे काही द्वंद्व सुरू झालं, ह्या सगळ्या द्वंद्वातूनच हा सगळा प्रॉब्लेम क्रिएट झाला आणि ह्याच्यातल्याच पुढचे काही पॉईंट्स तुम्हाला लिहायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे बघा हळूहळू आपल्या देशामध्ये खूप इम्पॉर्टंट, ठीक आहे, इम्पॉर्टंट असे पॉईंट्स या ठिकाणी क्लिअर झाले. सगळ्यात पहिले तर कालचा जो पॉईंट मी तुम्हाला लिहून दिला होता, ठीक आहे, आपल्या देशामध्ये सगळ्यात सुरुवातीला काही नोट्स आहेत, लिहून घ्या. आर्य लोक येण्याच्या आधी, ठीक आहे, आर्य लोक येण्याच्या आधी आपल्या देशामध्ये कदाचित द्रविडियन आणि तामिळनाडूतले जे लोक होते ते मूळचे लोक असे मानले जाते. ठीक आहे, त्याच्यामुळं द्रविडियन आणि तामिळनाडूतल्या लोकांना, द्रविडियन म्हणजे तामिळनाडूतल्या काही लोकांना त्यांनी स्वतःची जी विद्या डेव्हलप केली, संस्कृती डेव्हलप केली, त्याला संगम लिटरेचर किंवा संगम विद्या म्हणतात. या ठिकाणी पाली आणि संस्कृत अशा स्वरूपामध्ये काही संगम लिटरेचर या ठिकाणी अवेलेबल होतं. अनेक देशांनी अनेक राजांनी पूर्ण भारताला कॅप्चर केलं होतं, त्याचे सुद्धा एव्हिडन्स पुढे जाऊन सापडले, ज्याच्यामध्ये सम्राट अशोका पण येतो. आणि सम्राट अशोकाचे जे जे शिलालेख आहेत त्या सगळ्या शिलालेखांना आता आज वाचलं जातं. या सर्व शिलालेखांवरनं हे समजतं की अशोक सम्राट म्हणजे सम्राट अशोक जो होता तो दक्षिणेकडच्या कावेरी नदीपासून तो उत्तरेकडच्या जम्मू काश्मीरपर्यंत आणि पूर्वेकडच्या बंगालपासून तर पश्चिमेकडे अफगाणिस्तानच्या एरियापर्यंत, म्हणजे इव्हन अफगाणिस्तान सुद्धा एकेकाळी अशोकाच्या अंडरमध्ये होता. विचार करा, अशोकाकडे एवढं मोठं साम्राज्य होतं, एवढं मोठं साम्राज्य होतं, ते अशोकाने प्रत्येक ठिकाणी जे शिलालेख लिहिले त्या प्रत्येक शिलालेखामध्ये, ठीक आहे, प्रत्येक शिलालेखामध्ये संस्कृत या शब्दाचा किंवा संस्कृतचा आणि पालीचा वापर मोठ्या प्रमाणात केला. म्हणजे यावरनं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की त्या काळात भाषा सुद्धा उदयाला आली होती. भाषा जर उदयाला आलीच नसती तर मग समाज डेव्हलप झालाच नसता. लक्षात आलं? मग भाषा जर डेव्हलप करायची आहे, भाषा जर डेव्हलप करायची तर त्या भाषेला किती जुनी ती भाषा आहे त्याच्यावरनं सुद्धा भांडणं झाली. हे इंग्रज लोक शहाणेच नव्हते. इंग्रज लोक त्याच्यावर पण भांडायचे की तुमच्या संस्कृतपेक्षा आमची लॅटिन भाषा लई जुनी म्हणायचे. म्हणजे काही असो, हे लोक स्वतःचाच ढोल पिटायचे की आमची इंग्लिश लय भारी, आमची इंग्लिश एवढी भारी, आज आपण पूर्ण इंग्लिशचे ॲडिक्टेड झालेलो आहोत, इंग्लिशशिवाय आपल्याला सुधरत नाही. बरोबर की नाही? म्हणजे काही केलं तरी ते इंग्रज लोक प्रत्येक ठिकाणी दाखवून द्यायचे की आम्हीच भारी. मग हे लोक म्हणायचे थांब रे बाबा, तुम्ही नाही भारी, तुमच्यापेक्षा आम्ही भारी. आणि आमच्याकडं जुन्या जुन्या भागातल्या काही काय आहेत तर भाषा आहेत. मग शेवटी गुप्त काळापासून, ठीक आहे, गुप्त काळापासून संस्कृत भाषा ही एकदम फेमस भाषा झाली. आता मला सांगा, रामायण महाभारत कुठल्या भाषेत लिहिलं होतं? संस्कृत भाषेतच लिहिलं होतं ना. म्हणजे संस्कृत भाषा ही जी आहे ही वेगवेगळ्या ठिकाणची एक म्हणजे पूर्ण भारताची एक महत्त्वाची भाषा बनली. आणि विशेष म्हणजे संस्कृत भाषा या भाषेचा संबंध दक्षिणेकडे असलेल्या तमिळ भाषेमध्ये सुद्धा तुम्हाला दिसतो. तमिळ, पाली या भाषांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या या ठिकाणी काय दिसतात तर पॉइंट या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या संस्कृतीची झलक या ठिकाणी दिसते.
मग आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या भारतीयांना कसं समजून सांगायचं, तर वेगळ्याच पद्धतीने समजून सांगायचं. भारतीयांना एकदम सरळ सरळ नाही सांगायचं की तुम्ही लय ग्रेट आहात. म्हणजे विचार करा की तुमच्यावर कोणीतरी साम्राज्य करायला आपल्या देशात आले, तेही विदेशी लोक, आणि ते आल्यानंतर आपल्याला असं म्हणणार आहेत का की नाही नाही तुम्ही लय ग्रेट आहात, तुमचा इतिहास म्हणजे एकदम श्रेष्ठ आहे, आमचा इतिहास म्हणजे एकदम नॉर्मल आहे, आमचा इतिहास आत्ता कुठे 1000 वर्ष सुरू झाला, तुमचा इतिहास तर पार अगदी इसवी सन पूर्व BC पार अगदी 2700 काळापासून सुरू झाला. तुमच्याकडे संस्कृत्या तयार झालेल्या आहेत आणि एवढ्या मोठ्या मोठ्या संस्कृत्या तयार झाल्या आहेत की तुम्ही लय ग्रेट आहात, असं कोण म्हणणार आहे का? तुम्ही विचार करा. इंग्रज म्हणणार आहेत का असं? ठीक आहे. म्हणून ओके, म्हणून नेवर, कधीच म्हणणार नाही. म्हणून ह्याची जी सुरुवात झाली ना, ही सुरुवात इंग्रजांनीच केली. इंग्रजांनी आहे ना, खरं सांगायचं तर प्राचीन भारताच्या इतिहासावर सगळ्यात पहिले प्रकाश टाकला. आता त्याची सुरुवात कुठून झाली ते लिहून घ्या. एन्शंट हिस्ट्रीची खरी सुरुवात केली इंग्रजांनी, लिहून घ्या. आपल्या हा पॉईंट ॲड नाही करायचा आपल्याला, पुढचा पॉईंट घ्या. चलो, पोरांना समजतंय ना मी काय म्हणतो ते? झोप नाही ना आली? आपल्या देशावर पडणारा कॉलोनियल व्ह्यू आणि पर्टिक्युलरली या कॉलोनियल व्ह्यूमध्ये पाश्चात्य इतिहासकार, ठीक आहे, पाश्चात्य इतिहासकार, या पाश्चात्य इतिहासकारांची खरी सुरुवात झाली ती म्हणजे ओके वॉरन हेस्टिंगच्या काळात. वॉरन हेस्टिंगने, ठीक आहे, वॉरन हेस्टिंगने लॉ क्रिएट करण्यासाठी भारतीयांसाठी लॉ लिहिण्यासाठी धार्मिक गोष्टींचा आधार घ्यायला सुरुवात केली. काय घ्यायला सुरुवात केली? धार्मिक गोष्टींची आधार घ्यायला सुरुवात केली. ठीक आहे, ओके, धार्मिक गोष्टींची आधार घ्यायला सुरुवात केली. आता हे सगळे आधार घेत असताना, ठीक आहे, आधार घेत असताना वॉरेन हेस्टिंगच्या काळापासून, ठीक आहे, वॉरेन हेस्टिंगच्या काळापासून भारतीय ग्रंथ म्हणजे आपण त्याला म्हणू कायदे संदर्भातली तरतुदी, म्हणजे आपल्या भारतीय ग्रंथ म्हणण्यापेक्षा भारतीय धर्म आणि या धर्माचे काही चालीरीती, त्याचे कायदे समजून घेण्यासाठी एक बंगालमध्ये मदरसा काही स्थापन केल्या गेल्या आणि ह्या मदरसाच्याच हिशोबानं काम, म्हणजे मदरसांची मदत घेऊन, म्हणजे मुस्लिम मदरसांची मदत घेऊन भारतातील धर्म आणि त्यांच्या कायद्यांच्या अनुषंगानं लॉ बनवायला सुरुवात केली. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की बिहार 1765 मध्ये बिहार आणि बंगाल आणि ओडिसाचा काही भाग हा ब्रिटिशांच्या हातात आला आणि तेव्हापासून ब्रिटिश आपल्या भारतीयांबद्दल जाणून घ्यायला सुरुवात केली. ब्रिटिश तोपर्यंत फक्त व्यापार करायचे, त्यांनी कधी भारतीयांबद्दल जाणून नव्हतं घेतलं, परंतु आता ब्रिटिशांना भारतीयांवरती काय करायचं होतं? साम्राज्य करायचं होतं. तर भारतीयांना समजून घेणं गरजेचं होतं. भारतीय जर चुकले तर त्याला शिक्षा पण होणं गरजेचं होतं, पण त्याच्यासाठी जर कायदे इंग्रजांचे असतील तर ते भारतीय लोक मानणारे नव्हते. इंग्रजांच्या पद्धतीने जर कायदे राबवले तर ते भारतीयांना पटत नव्हते. भारतीयांबरोबर सुलक्षाने राहावं यासाठी इंग्रजांनी पहिले भारतीय धर्म समजून घेतले, भारतीय धर्मातले तत्व समजून घेतले आणि इथूनच पुढे सुरू झाली हिंदू किंवा मुस्लिम धार्मिक, ओके, धार्मिक गोष्टींचं भाषांतर. कशामध्ये? इंग्रजीमध्ये. तर त्याच्यातलं सगळ्यात
पहिलं जे भाषांतर झालं ते कशाचं झालं माहिती आहे का? मनुस्मृतीचं. हिंदू लोकांची मनुस्मृती, हिंदू लोकांची मनुस्मृती जी आहे या मनुस्मृतीचं भाषांतर केलं गेलं. लक्षात आलं का रे? मनुस्मृतीचं काय करण्यात आलं तर भाषांतर केलं गेलं. ला ठीक आहे मनुस्मृतीचं भाषांतर केलं गेलं. ठीक आहे, इथपर्यंतचं पॉईंट लक्षात आले. मग कोणतं केलं भाषांतर किंवा कसं केलं भाषांतर ते पण लिहून घ्या. भाषांतर जे केलं त्याला म्हणलं जातं अ कोड ऑफ जेंटू लॉ. अ कोड ऑफ जेंटू लॉ. त्यानंतर विल्यम जोन्स नावाचा एक व्यक्ती होता. ठीक आहे, ईस्ट इंडिया कंपनीचा एक अधिकारी होता विल्यम जोन्स. ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी. याने 1784 मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल, ओके कसली तर एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल ही स्थापन केली. कुठे केली? कलकत्ताला. लिहिलं. 1784 मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल हे स्थापन केली. ठीक आहे. 1789 ला विल्किन्स नावाच्या एका व्यक्तीने विल्किन्स नावाचा जो व्यक्ती होता या विल्किन्स नावाच्या व्यक्तीने ठीक आहे कालिदासाच्या नाटकाचे कालिदासाचं एक नाटक होतं, त्याचं नाव होतं कोणतं? अभिज्ञान शकुंतलम. अभिज्ञान शकुंतलम. या नाटकाचे इंग्रजीत भाषांतर केले. ठीक आहे, आलं लक्षात? ठीक आहे. तसंच जयदेवाचे गीत गोविंद. ठीक आहे, जयदेवाचे गीत गोविंद हे सुद्धा इंग्रजांनी भाषांतरित केलं. ठीक आहे, इंग्रजांनी ज्यावेळेस भाषांतर केलं यासोबतच ठीक आहे बॉम्बे एशियाटिक सोसायटीची पण स्थापना 1804 मध्ये बॉम्बे एशियाटिक सोसायटी ची स्थापना बॉम्बेमध्ये सर जॉन मॅकिंटोश ने केली. ठीक आहे, हे पॉइंट्स लिहून ठेवा. सर जॉन मॅकिंटोशने या ठिकाणी केली. ठीक आहे. (1785) मध्ये भगवद्गीता हा जो विल्किन्स होता ना, या विल्किन्सने 1785 मध्ये याच विल्किन्सने भगवद्गीता ठीक आहे
इंग्रजीमध्ये रूपांतरित केली होती. लक्षात आलं का रे बाबा? भगवद्गीता काय केली होती? इंग्लिशमध्ये केली होती. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग मॅक्स मुलर आला. मॅक्स मुलरने 1857च्या उठावावरती मग भाष्य करायला सुरुवात केली. ओके, मॅक्स मुलर या 1857च्या उठावावरती त्यांनी भाष्य केलं आणि त्यांनी भाष्य करत असताना असं सांगितलं की आपल्या देशामध्ये, आपल्या भारत देशामध्ये श्रीमंत लोक गरीब लोकांना काय करतायत? धुळीस मिसळत आहेत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं जे काम आहे ते ख्रिश्चन मिशनऱ्यांनी केलं. म्हणजे मॅक्स मुलरने ओके ख्रिश्चन धर्मप्रसार ओके याच्यावर टीका केली. त्याचं म्हणणं असं होतं की ह्या ख्रिश्चन धर्मप्रसारक लोकांनी मोठ्या प्रमाणात ओके काय केलेलं आहे तर समाज व्यवस्था पूर्णपणे अशी पाडून टाकलेली आहे आणि त्याच्यामुळं हळूहळू आपला देश आतमधून खोखला बनवून ठेवलेला आहे. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात मॅक्स मुलरने त्याच्या अनेक पुस्तकांमध्ये ठीक आहे अनेक पुस्तकांमध्ये पर्टिक्युलरली हे सांगायचा प्रयत्न केलेला आहे की आपल्या देशामध्ये कशा पद्धतीने व्यापार भारी होता आणि आपल्या देशात कशा पद्धतीने युरोपियनांनी व्यापार केलेला होता. म्हणजे जुन्या काळापासून व्यापारावरती खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी टार्गेट मॅक्स मुलरने केलं होतं. म्हणजे मॅक्स मुलरची थिंकिंग ही पुरी मार्क्सवादी टाईपची होती आणि ही मार्क्सवादी जी विचारसरणी होती ही पूर्ण त्याच पद्धतीची मार्क्सवादी विचारसरणी. असो तर पश्चिमी विद्वान जे काही होते ह्या पश्चिमी विद्वानांचं सरळ सरळ मत हेच झालं की भारताला आपल्या देशात म्हणजे भारताला आपल्या देशामध्ये किंवा भारतीयांना आपल्या देशामध्ये स्वतःचं साम्राज्य करण्याचा अधिकार नाही. कधी हे भारतीय साम्राज्य करू पण शकत नाही. गुप्ता सरांच्या पुस्तकामध्ये खूप छान लाईन आहे. ठीक आहे की भारतीयांनी कधीच राष्ट्रवादाचा अनुभव घेतलाच नाही. ठीक आहे लक्षात. पण त्याच्यानंतर एक लय मोठा बवालच झाला. हे असं लिहिल्यानंतर ठीक आहे असं लिहिल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात भारतीय लोक चवतळून उठले. लेखाचे आपल्याला असे म्हणते काय म्हणते बघा. मॅक्स मुलरने हेच सांगितलं की मॅक्स मुलरने काय सांगितलं ओके की भारताचा इतिहास जो आहे हा भारताचा इतिहास पूर्णपणे चांगला होता. परंतु भारतीयांना एक प्रकारे स्वतःचं अस्तित्व कधी दिसलंच नाही. त्यांनी प्रत्येक वेळेस दुसऱ्यांच्या आधिपत्याखाली साम्राज्य केलेलं आहे. ही गोष्ट ज्यावेळेस बोलले बरेचसे लोक बोलले त्यावेळेस मग मात्र बरेचसे लोक चिडले. ठीक आहे. आणि त्यानंतर मॅक्स मुलर यानंतर 1857च्या उठावानंतर बघा आपल्या देशामध्ये एकदम क्रांती झाली होती. माहिती ना कधली क्रांती? 1857ची क्रांती नाही, त्यानंतर आपल्या देशातले सगळे समाज जागे झाले होते. आठवते का? ब्राह्मो समाज तर त्याच्या आधीच झाला होता. ठीक आहे. ब्राह्मो समाज वगैरे वगैरे. आता हे ब्राह्मो समाजवाले जे होते राजा राममोहन रॉय हे इंग्रजांच्या सोबत उठबस करत होते आणि इंग्रजांच्या सोबत उठबस करत असताना हे सगळं जे काही इंग्रज करत होते हे सगळं त्यांना दिसत होतं. पण ते जास्त कोणी काही बोलत नव्हते. ठीक आहे. ते जास्त काही कोणी बोलत नव्हते. तोपर्यंत सगळं ओके होतं. पण 1857च्या उठावानंतर ज्यावेळेस इंग्रज शासन आपल्या देशात आलं म्हणजे राजा आपल्या देशामध्ये काम करायला लागला तेव्हा मात्र आपल्या देशात लय मोठी धोक्याची घंटा सुरू झाली असं वाटायला लागलं. ईस्ट इंडिया कंपनी होती ती कंपनी होती. आता डायरेक्ट राजा येऊन बसलाय. त्यामुळे लोकांना जरा टेन्शन असणारच ना आता की आता हा राजा म्हणजे इंग्लंडचा राजा पूर्ण भारतीय लोकांना काय करणार आता आपल्या कब्जात ठेवणार, आपल्या ताब्यात ठेवणार. म्हणून एक प्रकारे काय झालं तर प्राचीन इतिहासाचा संदर्भ घ्यायला बाकीच्या लोकांनी सुरुवात केली आणि लोकांनी समाजाला हे दाखवायला सुरुवात केली की बाबांनो जागे व्हा. मला सांगा दयानंद सरस्वती यांनी सुद्धा एक घोषणा दिली होती. आठवते? वेदांकडे परत चला. दिली होती का नाही? का दिली असेल बरं? का म्हणले ते वेदांकडे परत चला? म्हणण्यामागचं कारण काय होतं वेदांकडे परत चला? आता हे तुम्हाला फॅक्च्युअल डाटा माहिती आहे की हा दयानंद सरस्वती यांनी वेदांकडे परत चला हे सांगितलं होतं. का म्हटले होते?
कारण की ते यासाठी म्हणले होते की बाबांनो, वेदामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत ना, ह्या सर्वसामान्य माणसाला माहितीच नाहीये. आणि इंग्रज लोक आपल्याला अशा पद्धतीचं कल्चर देत होते की बस तुम्ही गुलाम आहात, गुलामांसारखं राहा, आम्ही तुमच्यासाठी कायदे बनवू. आम्ही तुमची हिंदू पुस्तकं वाचलेली आहेत आणि हिंदू पुस्तकं वाचून आम्हाला जेवढं कळालं त्याच्यानुसार आम्ही तुमच्यासाठी कायदे बनवू. हे IPC CRPC कुठून आलं? हे IPC जो कायदा होता जुन्या काळातला, तो कुठून आला? तो हिंदू कायद्यांवरूनच घेतलाय. तो मुस्लिम कायद्यावरूनच तयार केलेत इंग्रजांनी आपल्या भारतीयांसाठीचे कायदे. ब्रिटिशांनी आपल्याच भारताच्या म्हणजे हिंदूंचे धर्म किंवा बाकीच्या सगळ्या लोकांचे धर्मपुस्तकं वाचून आपल्यासाठी कायदे बनवले की हा इंडियन पिनल कोड आहे की या देशात कुणी चोऱ्या माऱ्या केल्या, कुणी एकमेकांना बोललं किंवा कुणी मारामारी केली, एखाद्याला चापड जरी मारली तरी त्याला शिक्षा होईल. म्हणजे असं चालतं तर एखादं टिकलं ना तरी शिक्षा दिली. म्हणजे अशा प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्यासाठी तिथं खास शिक्षा तयार करून ठेवलेल्या आहेत. एक कोडच बनवून ठेवला, त्याला इंडियन पिनल कोड म्हणतात, IPC. मग हा जो इंडियन पिनल कोड आहे हा कुठून आला? हा भारतीयांना शिस्तीत आणण्यासाठी आला. म्हणजे इंग्रजांनी हे दाखवायचा प्रयत्न केला, अरे बाबांनो, भारतीय समाज हा एकसारखा नाही, भारतीय समाज हा रानटी समाज आहे. अशा रानटी समाजाला आपण एक संघ पद्धतीने घ्यायचा प्रयत्न करू आणि म्हणून आपण या देशाला एक व्यवस्थित कोड देऊ. बरं, भारतीयांना शिक्षण देण्यासाठी का तयारी केली इंग्रजांनी? बरं, शिक्षण तरी काय, तर इंग्रजीचं शिक्षण द्यायचं. मग इंग्रजीच्या शिक्षणातून काय सांगायचं की तुमचा हिंदू धर्म असा आहे, तुमच्या हिंदू धर्मामध्ये रूढी परंपरा आहे, तुमचं असं आहे, तुमचं तसं आहे, तुमचं हे आहे, तुमचं ते. पण त्यांनी कधी त्यांचा ख्रिश्चन धर्म आपल्याला शिकवला नाही. हा, आता कुठलं आलंय? आता IPC काढून टाकला, इंडियन पिनल कोड काढला. आता काय आलं? भारतीय न्याय संहिता आली. हा, इंग्रजांनी ह्याच गोष्टी केल्या. ओके, त्यातले त्यात एक आणखी एक लेखक उद्याला, विन्सेंट ऑर्थर स्मिथ. हा विन्सेंट ऑर्थर स्मिथ तर एवढा हुशार होता की त्या विन्सेंट ऑर्थर स्मिथने अलेक्झांडरने म्हणजे ह्या युरोपियन माणसाने भारतावर स्वारी केली होती असा इतिहास लिहिला. पण त्याने हे नाही लिहिलं की अलेक्झांडरला भारतानेच माती चारली होती. या हुशारनं हे नाही लिहिलं की अलेक्झांडरला भारतीयांनीच हरवलं होतं. म्हणजे महानंदानं अलेक्झांडरला हरवलं होतं, माहिती आहे. मग नंदराजा, या नंदराजाला चंद्रगुप्त मौर्याने हरवलं होतं. म्हणजे जर जो अलेक्झांडरला हरवतोय त्या राजाला चंद्रगुप्त मौर्याने हरवलेलं आहे. म्हणजे त्या नंद घराण्याला त्या चंद्रगुप्त मौर्याने हरवले. म्हणजे विचार करा, चंद्रगुप्त मौर्य किती श्रेष्ठ असेल. पण चंद्रगुप्त मौर्याचा गुरुजी कोण? कौटिल्य. तो किती श्रेष्ठ असेल ज्याने चंद्रगुप्त मौर्य बनवला. विचार करा, ही जी शूरवीरता आहे किंवा ही जी आपल्या इतिहासामध्ये असलेल्या ज्या गोष्टी आहेत ह्या कधीच इंग्रजांनी समोर येऊ नाही दिल्या. इंग्रजांनी प्रत्येक वेळेस हेच दाखवलं की अलेक्झांडर आला, अलेक्झांडरने भारतावरती आक्रमण केलं होतं. म्हणजे युरोपियन कायम भारतावरती डोळा ठेवून होते असं यांनी दाखवायचा प्रयत्न केला. लेखाचे काही लिहिते ऐकणार, ठीक आहे. ठीक आहे, हा लक्षात. त्यात मॅक्स मुलरने, ओके, मॅक्स मुलर याने भारताचे गोडवे गायले होते. आणि भारताचे गोडवे असे गायले होते की भारतीय लोक धार्मिकतेमध्ये जास्त रमतात, म्हणून त्यांच्यावर साम्राज्य करायला बाहेरचे सत्ता येते. म्हणजे ह्याने शेवटी भारतीय समाजाला काय सांगितलं की हे धार्मिक वेडे आहेत. हे सोमवारी उपवास धरते, ओके, हे गुरुवारी उपवास धरते, मंगळवारी धरते, शनिवारी धरते,
गरज पडली तर रविवारी धरते. म्हणजे जर 7 दिवसाचे 4 दिवस हे जर उपवास धरत असतील तर काय डोंबले जर लढतील हे? काय लढणार आहेत? युद्धामध्ये गेले आणि तिथं उपवास धरत बसले तर लढणार आहेत का? नाही लढणार. बस त्यांनी हेच पॉईंट इथं पकडून ठेवला. मॅक्स मुलर कधी भारतात आला नव्हता लेखाचा, त्यांनी कधी भारतात पाय ठेवला नाही आणि भारतीयांबद्दल असं बोलून गेला. मग सुट्टी देतील का रे भारतीय लोक अशा माणसांना? नाही दिली, सुट्टी देणार नाहीत मग ना. तर तसंच झालं. हे विन्सेंट ऑफ आर्थर स्मिथनं हेच सांगितलं. अलेक्झांडर भारतावर आला, स्वारी करून गेला. प्रत्येकाने भारतीयांना काय केलं? डॉमिनेट करायचा प्रयत्न जास्तीत जास्त केला होता. इवन मॅक्स मुलरने तर स्वतःला एक संस्कृत नाव सुद्धा धारण केलं होतं. ते नाव लक्षात घेऊन द्या, मोक्षमूल. मोक्षमूल हे मॅक्स मुलरने स्वतःचं एक नाव धारण केलं होतं. ठीक आहे, मोक्षमूल. लक्षात आलं का रे पोरांनो? ठीक आहे, म्हणजे थोडक्यात ओके, थोडक्यात हे सगळे जे लोक होते, या सगळ्या लोकांनी आपल्या भारतीयांना किंवा भारतातल्या लोकांना काय करण्याचा प्रयत्न केला होता? डॉमिनेट करायचा प्रयत्न केला होता. तर हे झाले इंग्रजांच्या अँगलचे इतिहासकार. आता तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला भारतीय अँगलचे इतिहासकार समजून घ्यायचे. ठीक आहे, कुठल्या अँगलचे इतिहासकार समजून घ्यायचे? तर भारतीय अँगलचे इतिहासकार समजून घ्यायचे आहेत. ठीक आहे, तर चला परत भेटू उद्याच्या लेक्चरला. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्याचं लेक्चर सायंकाळीच होईल 9 वाजता, 9 ते 11. चलो, थँक्यू सो मच. आय होप सो तुम्ही सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्या असतील. चलो बाय.